वय म्हणतं आयुष्याला मला तुझी साथ दे, संचिताचे अक्रोड खायला मला मजबूत दात दे. व्याख्या काय सर याची मस्त बिंदास 24 तास? तर माणसांच्या मनाचा FSI वाढत गेला. त्यांनी शरीर छोटी करून घेतली आणि दुसऱ्याचा प्रवासही मान्य आहे मला, ही जी कल्पना आहे, तुझा प्रवास मला मान्य आहे, ये आतमध्ये, हे मुंबई शिकवते. लोकांचं सध्या मस्त बिंदास 24 तास नसणं याचं हे मनाचा FSI कमी कमी होत जाणं हे कारण असेल सर. नाशिकला दशग्रंथी ब्राह्मणांचं संमेलन होतं आणि तिथे माझं निवेदन होतं. घरी आल्यानंतर वडिलांचा प्रश्न आणि आईचा प्रश्न याच्यात फरक आहे. वडिलांचा प्रश्न होता, त्या दशग्रंथी ब्राह्मणांसमोर काय बोललास तू? आई म्हणते, आणि ब्राह्मणांचं संमेलन होतं, पैसे दिले का? सगळ्या गोष्टीत आनंद कसा शोधता येईल पण सर, इतके टेन्शन डोक्याला असताना? आळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंद नाचू गाव. संतांनी सांगितले ते अंमलात आणायचे, आम्ही त्यांचं ऐकत नाही म्हणून अडचण आहे. म्हणजे आम्ही जनावराचे ते 4 मुद्दे आहेत, इन्स्टिंक्ट वाईज, आहार, निद्रा, भय, मैथून, याच्यात आम्ही माणसाचा मेंदू खर्च करतो, तिथे अडचण आहे. फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक उत्तरं जी आहेत ना, ती कधी कधी मान्य होत नाही, कारण मटेरियलिस्टिक लाईफ हे आजचं सत्य आहे. मला मटेरियल गोष्टींमध्ये आहे आनंद, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? वृक्षवल्ली आम्हा असोय रे वनचरे, अभंग तुम्ही ऐकला असेल. कोरोनामध्ये उपयोगी पडला. मी अनेकांना सांगितलं कोरोनामध्ये तो उपयोगी पडतो. कसा काय? तुम्ही सकाळी शौचाला जाता, हात धुवायच्या आधी तुम्ही तो अवयव धुता आणि मग हात धुता ना, तसं दुर्जनाला पहिलं वंदन करा आणि मग सर असा जो माणूस आहे तो उलटा सुलटा सरसच आहे, पण जो नुसता साक्षर आहे तो उलटा येताना राक्षसासारखा वागतो. सध्या कॉम्पिटिशनचं जग आहे. असूया आणि मत्सर एखाद्याचं आणि जेलसी, ते असताना सुद्धा समोरच्याला ऍप्रिशिएट कसं करता येईल? सी दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स, दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स, असं मी त्याला करून दाखवत होतो. आणि मी उचललेला पॅक चुकीचा उचलला, चौकटपंजीवाला पॅकच उचलला नव्हता मी. अँड दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स अँड नाऊ यू विल सी ओनली 5 ऑफ डायमंड्स, असं म्हणून मी ते म्युझिक चालू असतं, टरडा टरडा टटा टटा. परशुरामाचे कपडे रामाने घातले का? श्रीरामाचे कपडे श्रीकृष्णाने घातले का? नाही, श्रीकृष्णाने तो होर्डिंग लावलं मुकुटावर, आय एम हिअर. बाहेरच्या जगाचा स्पीड दुपटीने टिपटीने वाढत गेला. हा स्पीड सहन होत नाही, त्याच्याबरोबर मॅच करता आलं पाहिजे. मस्त बिंदास 24 तासासाठी ते आवश्यक आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आणि आज घेऊन आले नवीन विषयावरचं पत्र. आजच्या पत्राचा विषय आहे मस्त बिंदास 24 तास. तुम्हाला पत्राच्या टायटलवरूनच समजलं असेल की हे टेन्शन फ्री करणारं एक पत्र आहे. सध्या आपण इंडिव्हिज्युअल लेवलला, कौटुंबिक लेवलला, समाज म्हणून, देश म्हणून आणि जग म्हणून इतके टेन्शन्स आहेत लोकांना, समाजाला, देशाला. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आनंदी कसं राहायला पाहिजे, कसं प्रत्येक टेन्शन आपण स्वतःच्या अंगावर घेऊन सुद्धा आनंदी राहू शकतो का, अशा अनेक विषयांसंदर्भातच गप्पा होणार आहेत. आणि गप्पा मारायला कोण आलेत हे मी तुम्हाला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आज आले डॉक्टर संजय उपाध्ये सर. सर, खूप खूप स्वागत आहे पोस्टमनवर तुमचं. खरं तर माझी इथे खूप गरज नाही आहे आज तुमच्याकडेच बॅटिंग आहे सगळी, पण मी फक्त ऐकायला बसणार आहे तुम्हाला. सरांची ओळख काय वेगळी करून द्यायची. महाराष्ट्राचे गप्पाष्टकार म्हणून तुम्ही सगळे त्यांना ओळखतो. टी व्हीवर आपण लहानपणापासून त्यांचे शोज बघत आलो आहे. प्रचंड पोट धरून हसवणं आणि तेही कुठलाही खराब विनोद न करता, ही सरांची एक खास स्पेशालिटी आहे. आणि सरांच्या नावाच्या आधी जे डॉक्टर लागतं तर ती त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे सावरकर या विषयात PhD करून. आणि गीता, ज्ञानेश्वरी याच्यात त्यांचा विशेष अभ्यास आहे. कवी आहेत, वक्ते आहेत, गीतकार आहेत, निवेदक आहेत, जादूगार आहेत, शब्दांचे पण जादूगार आहेत. आणि अनेकविध पुरस्कारांनी त्यांचा आजपर्यंत सन्मान झाला आहे. जसा की गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार 2000 साली मिळाला, माझा पुरस्कार 2019, शब्दब्रह्म पुरस्कार 2023 आणि जनसंस्कार पुरस्कार 2024. आता मी खूप दमलो आहे त्यांची ओळख करून देऊन. आपण डायरेक्ट सरांकडेच जाऊ. सर, कसे आहात? मस्त बिंदास 24 तास. व्याख्या काय सर याची मस्त बिंदास 24 तास? मस्त बिंदास 24 तास म्हणजे मस्त बिंदास 24 तास. अच्छा, हां, ह्याला व्याख्या नसते. ओके. हां, व्याख्या केली की तुम्ही त्याला बांधता. अच्छा, त्यामुळे त्यामुळे मोकळं असणं, क्या बात. त्यालाच मस्त बिंदास 24 तास. डेफिनेशन केली की गडबड झाली. सर, वय काय तुमचं? माझं आता रंग केसांना लावलेला आहे, ते धरलं तर 46, अच्छा. रंग काढला तर 66. अच्छा, म्हणजे आपल्या दोघांच्या वयात शरीराने जरी भरपूर फरक असला तरी मनाने तुम्ही माझ्यापेक्षा तरुण आहात, कारण तुमच्याशी कायम गप्पा मारताना जाणवलं मला. वय म्हणतं आयुष्याला मला तुझी साथ दे, बरं, संचिताचे अक्रोड खायला मला मजबूत दात दे. वा. वय म्हणतं आयुष्याला तू असा जपून राहा. आयुष्य म्हणतं अरे वया, अवयव शब्दात लपून राहा. क्या बात. त्या अवयवमध्ये वय दडलेलं असतं, त्यामुळे आकडा काही का असेल ना, तुम्ही किती फिट आहात वा वा वा, त्याच्यावर ते अवलंबून असतं वय. क्या बात. सर, तुमच्याशी गप्पा मारणं म्हणजे कायमच एक काय म्हणतो आपण, एक समृद्ध करणारा अनुभव असतो.
आणि म्हणूनच आमची खूप कधीची इच्छा होती की तुम्ही पोस्टमनवर यावा म्हणून, आणि तुम्ही फायनली आज आलात सर. सर, तुम्ही मनाने मुंबईकर की पुणेकर? मी कळायला लागल्यापासून मनाने पुणेकर, बरं. राहत होतो मुंबईत. हम्म. कारण मुंबईची गर्दी, मुंबईचं जगणं, पर्टिक्युलरली कॅनरा बँकेत नोकरीला लागलो मी ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच. हम्म. आणि ते नरिमन पॉईंटला जाणं, ट्रेननी जाणं येणं, ते केलं सगळं आनंदाने. मग तिथे काही अडचण नव्हती, पण तरीसुद्धा असं वाटायचं की हे असं नको व्हायला. मग ते फुटबोर्डवरती उभं राहायचं, किंवा खिडकीत पाय ठेवायचे ट्रेनच्या, आणि पाणी जाण्यासाठी पट्टी असते त्याच्यात बोटं ठेवायची, आणि मग खांब गेला की पुन्हा बाहेर जायचं, खांब आला तिकडे की असं आत जायचं, असं. कारण पर्यायच नाही तुम्हाला गर्दीने प्रवास करण्यामध्ये. तर त्यामुळे मुंबईने शिकवलं भरपूर कसं जगायचं ते. हां, मग तिथे कसं आहे, अंधेरी स्टेशनला गाडी पूर्ण भरलेली असते, आणि लोक म्हणतात की गाडी आज फुल आहे. मग ती विलेपार्ले स्टेशनला येते, तिथे आणखीन 800 जण शिरतात. आता दोघं मिळून म्हणतात गाडी फुल आहे. मग सांताक्रूजला गाडी येते, पुन्हा 750 शिरतात. आता तिघं मिळून म्हणतात अंधेरी पारला सांताक्रूज की गाडी फुल आहे. आता गाडीचा FSI तर वाढला नाही, मग वाढलं काय, तर माणसांच्या मनाचा FSI वाढत गेला. क्या बात आहे. त्यांनी शरीर छोटी करून घेतली, आणि दुसऱ्याचा प्रवासही मान्य आहे मला, ही जी कल्पना आहे की तुझाही प्रवास ओळख असायची गरज नाही, पण तुझा प्रवास मला मान्य आहे, ये आतमध्ये, मी बारीक आखडून घेतो स्वतःला, हे मुंबई शिकवते. वा वा वा. त्यामुळे पण क्रिएटिव्हिटीचा मुद्दा, सुचण्याचा मुद्दा प्रामुख्यानं, व सतत सुचत राहतं. मग ते थांबवता येत नाही मला, इतकं सुचत राहतं. पण मग ते मुंबईमध्ये गणित जमेल असं पहिल्यापासून वाटत नव्हतं, पण तरी भरपूर वर्ष केली मुंबई सोडायला मला. त्याचा कारण अर्थकारणाचाही मुद्दा होता, अनेक कारणं असतं. पण मुंबईला मी सांगतो लोकांना की तुम्ही जाऊन राहा, तुम्हाला तुमची किंमत शून्य आहे हे जर कळवून घ्यायचं असेल तर मुंबईला 3 महिने राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काळं का निळं का कुठचंच रंगाचं कुत्रं तुम्हाला विचारेल. असं आहे. हां, मग शांताबाई शेळके म्हणाले तसं धूळपाटीमध्ये की पुण्यानं मला अभिरुची दिली, आणि मुंबईनं मोठं केलं, कारण मुंबईत तुम्ही कोणीच नसता. हे मुंबईत कोणीच नसणं आहे ना, ते जिथं जागतं अध्यात्मच आहे ना, तुम्ही कोणी नसणं असं तुम्हाला वाटणं, बरोबर, याच्यातच गंमत आहे. लोकांचं सध्या मस्त बिंदास 24 तास नसणं, याचं हे मनाचा FSI कमी कमी होत जाणं हे कारण असेल सर? होय, मनाचा FSI. याचं काय होतं आहे की मनुष्य प्राणी आहे, तर तो होतं काय की मनुष्य असेल तर तो बुद्धीशी निगडीत आहे, आणि प्राणी जो आहे तो आहार, निद्रा, भय आणि मैथून ही जी चतुष्टय आहेत, फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स. आता होतं आहे काय की मनुष्य त्याचा मेंदू जो चांगल्या गोष्टींसाठी वापरायला हवा तो ह्या गोष्टींसाठी वापरतो. मग तो म्हणतो स्विगी फास्ट आहे की झोमॅटो फास्ट आहे, हा पिझ्झा चांगला आहे की तो पिझ्झा चांगला आहे. पण हे सगळे जनावरांचे पदार्थ आहेत ना, शेवटी खाणं आलं ना तिथे. म्हणजे आम्ही जनावरांचे जे 4 मुद्दे आहेत इन्स्टिंक्ट वाईज, आहार, निद्रा, भय आणि मैथून, याच्यात आम्ही माणसाचा मेंदू खर्च करतो, तिथे अडचण आहे. आम्ही आमच्या मनुष्याच्या मेंदूसाठी खर्च व्हायला पाहिजे, तर गंमत आहे. हां, आम्ही भोजनाच्या आनंदावरती जास्त लक्ष देतो, आनंदाच्या भोजनावर देत नाही. सगळ्या गोष्टीत आनंद कसा शोधता येईल पण सर, इतके टेन्शन्स डोक्याला असताना? अपेक्षा नाही ठेवायची, बरं, तर आनंद शोधता येतो. हां, म्हणजे आता मी माझ्या वडिलांकडनं शिकलो, असं म्हणतो काहीतरी तुम्हाला कुठून तरी तुमच्याकडनं येत असतं ना, तुमचे दरवाजे मोकळे लागतात, मनाचे, कानाचे, सगळ्याचेच. तर वडील आजारी होते, पाठीतून कळ यायची, कुठून यायची, किती वेळ असायची काही त्यांना माहिती नसायचं, पण ती कळ आली की ते घे छंद मकरंदचं गाणं म्हणायचं. मग मी त्यांना म्हटलं की गाणं कशाला म्हणताय, त्यामुळे नाहीतरी ओरडायचंच आहे, तर तुमच्या कानावरती आ यू आणण्यापेक्षा हे गाणं गेलेलं काय भेट, हा जो अप्रोच आहे ना, एक्झॅक्टली, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते आईकडनं शिकलो, वडिलांकडनं शिकलो. आईचंही वाक्य हेच होतं की ब्रांचेसमध्ये काही का होईना हेड ऑफिसला त्रास नाही. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, मुलावर आई वडिलांचा खूप प्रभाव असतो. तुमचा जास्त कोणाशी जमायचा, आई की वडील? 2 वेगळे डोमेन्स आहेत दोघांचे. वडिलांबरोबर तत्त्वज्ञान, काही गंभीर चर्चा, तात्विक चर्चा, हे सगळं वडिलांबरोबर. आणि आईबरोबर समजा आता मी नाशिकला दशग्रंथी ब्राह्मणांचं संमेलन होतं, आणि तिथे माझं निवेदन होतं. वा. तर ते घरी आल्यानंतर वडिलांचा प्रश्न आणि आईचा प्रश्न याच्यात फरक आहे. वडिलांचा प्रश्न होता त्या दशग्रंथी ब्राह्मणांसमोर काय बोललास तू, असं वडील विचारलं. आई म्हणते आणि ब्राह्मणांचं संमेलन होतं, पैसे दिले का?
त्यामुळे आय वॉज हॅपी. दोन्ही प्रश्न लॉजिकल होते, तर्कशुद्ध होते, त्यामुळे मला मजा यायची. याचा रील काढणार आहे सर मी एक. जरूर का मला काही प्रश्न नाही. सर सध्या इंडिव्हिज्युअल लेवलला आता मस्त बिंदास 24 तास आपण जशी चर्चा करू तशी जाईल ती. त्याचे आपण 4 टप्पे करूया. इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली, देश, समाज, देश आणि जग असे 4-5 आयामात आपण बोलू. इंडिव्हिज्युअल लेवलला सध्या लोक का चिंतेत आहे? तुम्ही खूप तरुण मुलांमध्ये राहता, तुम्ही खूप मोठमोठ्या मुलांमध्ये राहता, तुमचा प्रवास खूप आहे. गप्पाष्टकचे 1535 प्रयोग लोकांना झालेत आणि 17 देशांमध्ये. तर सगळं जगच असं आहे की एवढ्यात काही बदललं आहे? नाही, सारं जगच चुकीच्या दिशेनं जात आहे. बरं. पहिली गोष्ट, एक तर हसणं कमी झालं, एक संशय वाढत गेला समोरच्या माणसाबद्दल. मग हे त्याच्यानंतर जिज्ञासा मेली, सगळ्यात महत्त्वाचं. इन्क्विजिटिव्हनेस गेला की संपलं सगळं. त्यामुळे मला काहीतरी शिकायची उत्सुकता आहे. ही उत्सुकता आर्थिक सक्षमतेमुळे जर गेली मग ती माणसं निरस होत जातात. सर्वे गुणा कांचन माश्रयन्ते असं म्हणतात. त्यामुळे त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे सगळं ज्ञान आहे, त्यामुळे तो तसाच वागतो आणि मग ते सरसर ह्याच्याऐवजी निरस होतात. पण हे सगळ्या जगामध्येच आहे तसं. कारण भौतिक जगातल्याच सुखाकडे तृप्ती म्हणून बघितल्यामुळे अडचण आहे. ओके. हां, जे मला काय मिळतं आहे, मी कुठच्या गाडीत आहे, मी कसा घरात राहतो, मी कुठच्या गादीवर झोपतो, ती गादी उत्तर दक्षिण आहे की पूर्व पश्चिम आहे, हे सगळे जे विषय आहेत ते सगळे इन्स्टिंक्टशी निगडीत आहेत, ते मेंदूशी निगडीत नाही. सो ब्रेन इज बिकमिंग डॉर्मंट डे बाय डे. हां, मग जसं शेपूट गेली वापरली नाही म्हणून, तसे 2 अवयव माणसाचे डेंजरमध्ये आहेत, कान आणि मेंदू. दुसऱ्याचं ऐकायचं नाही म्हणून कान डॉर्मंट. हां, आणि हा एकच अवयव असा आहे की जो बंद नाही करता येत. बाकी 4 अवयव तुम्हाला बंद करता येतं ना. एक्झॅक्ट. हां, कतरिना कैफचं आयटम सॉन्ग चालू आहे तर तुम्ही डोळे बंद करू शकता, पण तुम्ही करत नाही हा वेगळा मुद्दा. पण तुम्ही डोळे बंद करू शकता की नाही, आहे की नाही. दुर्गंधी आली तुम्ही श्वास रोखू शकता. डायबिटीस आहे तुम्ही रसना रोखू शकता. वस्तू गरम आहे तुम्ही स्पर्श रोखू शकता. कान नाही रोखू शकत. हां, आता म्हणजे मला प्रश्न होता, माझ्या डोक्यावरती एक फॅन आहे, बरोबर आहे. आता पोस्टमन बघणारे फॅन होतील की नाही मला माहिती नाही, पण आता इथे वरती एक फॅन आहे. आता ह्याचा जो आता हा आवाज माईक खेचेल की नाही खेचेल, सडनली तुमच्यापैकी कोणाच्या लक्षात आलं की अरे माईक पंखा चालू राहिला आहे, मग सर परत पहिल्यापासून असंही होऊ शकतं. सो क्वेश्चन इज, हां, तर प्रश्न असा आहे की तुम्ही त्या घटनेकडे जर तुम्ही करता नसाल तर तुम्हाला ते आनंदाने घेता आलं पाहिजे. तुम्ही करता असाल तर मग चिंतन करा की काय चुकलं आपलं. हां, तुम्ही करता नसाल आणि घटना घडली तशीच ॲक्सेप्ट करायची. ॲक्सेप्ट द फॅक्ट अँड ॲक्ट रॅशनली असं सूत्र आहे, त्यामुळे मजा असते. क्या बात आहे. पण ना सर, तुम्ही सुरुवात या उत्तराची केली थोडी फिलॉसॉफिकल होती. हो, फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक उत्तरं जी आहेत ना ती कधी कधी मान्य होत नाही, कारण मटेरियलिस्टिक लाईफ हे आजचं सत्य आहे. खरं आहे. मला मटेरियल गोष्टींमध्ये आहे आनंद. हो, घ्यायचा तो. हां, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? नाही, तर उपभोग घ्यायचा ना. हां हां, उपभोग घ्यायचा. दर वेळेला काही उपयोगच पाहिजे असं नाही, उपभोग पण असला पाहिजे. हां, त्यामुळे मलाही मस्त बिंदास असं आवडतं, खायला प्यायला मजा करायला एकदम जकास मजा येते. कोणी म्हणेल तुम्ही एवढे एकेकाळी आता प्रवचनाचे इथे, तर मग प्रवचनामध्ये मग मी माझ्या मित्राला हाक मारली, अशी काही घटना सांगतोय प्रवचनात, पण त्याचं लक्षच जाईना. मग तो मला फक्त एकाच गोष्टीने ओळखायचा आणि ती गोष्ट होती क्या बात. असं मी प्रवचनात शिटी मारली तर लोकांना वाटतं बुवा शिटी काय मारतात म्हणतात. बुवा शिटी मारता म्हणजे तर आय एम एन्जॉईंग इट ना, पण दॅट इज द लाईफ. एक्झॅक्टली. हां, मी माझा क्षण मजेत घालवत आहे. एक गोष्ट, दुसऱ्याचं नुकसान मी करत नाही आहे. लवाडी करायला हरकत नाही, श्रीकृष्णांनी ती लवाडी करायची, पण समोरच्याचं नुकसान नाही करायचं. ती करायला हरकत नाही, तेवढा मुत्सदीपणा हवा. नंतर त्यालाच आयुष्य म्हणायचं. आध्यात्मिक प्रश्न विचारला तर आध्यात्मिक, मला विचारलं उपाधी तुमचं आध्यात्मिक गुरुकुल आहे, तुम्ही आध्यात्मिक आहात का? म्हटलं हो. मग पुरावा काय त्याला, असं त्याने मला विचारलं. म्हटलं मी कारण नसताना आनंदी असतो. अच्छा. हां, मग म्हणजे काय, म्हणजे माझ्या आनंदाला कारण लागत नाही, मी आतूनच मजेत आहे. मग ही वस्तू मिळाली म्हणून मी मजेत आहे, हे मिळालं म्हणून मजेत आहे, ती व्यक्ती भेटली म्हणून मजेत. हां, मी मजेतच आहे बाय सोर्स. दॅट इज फन. आणि तेच माझ्या गुरुकुलात शिकवतो मी, हे आतून मजेत कसं राहायचं.
क्या बात आहे. ते गुरुकुल आणि त्याच्यावर पण मजेत राहण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी हो. तर आता माणसाला देवानी जन्माला घालतानाच काही षड्रिपू पण दिलेत. हो प्रत्येकाकडे षड्रिपू हो आहेत. आहेत ना. मग असं असताना पण त्याच्यावर मात करून आनंद कसा मिळवायचा? करेक्ट. षड्रिपू बासरीसारखं करायचं. बासरी असते ना, हां. त्याला 6 भोकं असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पहिल्यांदा काढून टाकायचे सगळे आणि मग पाहिजे तेव्हा हवे तेवढे दाबायचे आणि प्राणाच्या भोकातून फुंकर मारली की आयुष्याची बासरी सुरात वाजते. वा. असं आहे ते. तुम्हाला फक्त ते संयमाने वापरता आले पाहिजेत. अडचण कुठे आहे, आम्ही संयमाने जगत नाही म्हणून. नाहीतर मी जिवंत आहे हाच खरा आनंद आहे. मी सकाळी माणूस म्हणून जागा झालो ह्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. क्या बात. झोपेत उचललं तर कळणार आहे? काहीच कळणार नाही. किती जण आले, कुठे घेऊन गेले, किती रडले, किती हसले. वैकुंठमधनं बाहेर पडताना आज खूप उशीर लागला, सॉलिड रांग होती असं म्हणत ते आंघोळ बिंघोळ नंतर आधी वडापाव होया असंही म्हणणारे असतील. त्याला काही फरक पडत नाही, जो गेला त्याला. पण हा ॲप्रोच जो आहे, तो ॲप्रोच काळ देहासे आला खाऊ आम्ही आनंद नाचू गाव, क्या बात. ही भूमिका संतांनी सांगितली ती अंमलात आणायची. आम्ही त्यांचं ऐकत नाही म्हणून अडचण आहे. हे डॉर्मंट झाले ना, म्हणून ऐकत नाही आपण. तर तुमचे कोण आहेत आवडते संत? सगळेच. हां, ज्यांनी काय आवडतं, कोणाकडून काय काय घ्यावं? कोणाकडनं घ्यावं? ज्ञानेश्वरांकडनं भाषा, अलंकार, त्याच्यानंतर तत्त्वज्ञान, योग, हे सगळं ज्ञानेश्वरांकडनं घ्यावं. आणि नम्रता, गुरुविषयीची प्रचंड आस्था, हे सगळं ज्ञानेश्वरांकडनं घ्यावं. कबूल करणं की मी दुसऱ्यांना विचारत ज्ञानेश्वरी रचलेली आहे असं शेवटच्या अध्यायात कबूल करणं. भाष्यकारात आहे वाट पुसतू, त्या आधी ज्यांनी भाष्य केली त्यांना वाट विचारत मी आलो आहे हे मान्य करणं, हे ज्ञानेश्वरांकडनं. तुकारामांकडनं प्रॅक्टिकल, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. दोन्ही दगडाचेच आहेत, एकावर डोकं एकावर पाय. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा, हे तिकडे. जनाबाईकडनं करी शरीराची ओवाळणी. पूर्णपणे नवविधा भक्तीतला जो मुद्दा आहे तो मुद्दा नामदेवाच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी. तर हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अभंग तुम्ही ऐकला असेल, कोरोनामध्ये उपयोगी पडला. मी अनेकांना सांगितलं कोरोनामध्ये तो उपयोगी पडतो. कसा काय? मग त्याच्यामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा वास अशी ओळ आहे. मग 14 दिवस तुम्हाला क्वारंटाईन केलं आहे, मग तुम्हाला आवडलं पाहिजे ना. तुम्ही हप्ते भरत घर घेतलं, त्या घरात तुम्हालाच आनंद नाही 14 दिवस, पण घरची माणसं तुम्हीच निवडलेली आहेत. ती आवडत नाही असं म्हणून चालणार नाही. आता गोंधळ होईल घरात, बरोबर आहे. मग भिंतींमध्ये राहणं, एकांतात राहणं आणि ट्रँक्विलिटीत राहणं इज अ मॅटर ऑफ क्रिएटिव्हिटी. वर्ड्सवर्थचं वाक्य आहे, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स. एवढं अर्धच वाक्य लोक भाषणात म्हणतात. सेकंड हाफ ऑफ द सेंटेन्स इज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. एकांतात पुन्हा मी आठवलं सगळं, त्यातून निर्मिती झाली ना. मग हे आमच्या संतांनी तेच सांगितलं. आम्ही दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. मी लक्ष देतो, मला शिकायला मिळालं त्यामुळे. वा. मला पण खूप आवडतं संत आणि या सगळ्या त्यांचं साहित्य वाचायला. आणि विशेषतः तुकारामांच्या अभंगांवर म्हणजे रचनांवर जे अभंग झालेत, प्रत्येक सिच्युएशनमध्ये काही ना काही शिकवून जाणार आहेत. इवन आता संस्कृतमध्ये सुद्धा अशी सुभाषित आहे की जी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल पण अगदी स्वच्छ सांगतात की दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पहिल्यांदा दुर्जनाला नमस्कार करा, सज्जनम तर हे विवळ बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणतात की हस्तप्रक्षालनात पूर्वात गुद प्रक्षालनम यथा. आता हा जो मुद्दा आहे की तुम्ही याचा अर्थ सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल. अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी शौचाला जाता तेव्हा हात धुवायच्या आधी तुम्ही तो अवयव धुता आणि मग हात धुता ना, तसं दुर्जनाला पहिलं वंदन करा आणि मग. आता हे शिकण्याजोगं नाही, हे शिकण्याजोगंच आहे. सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती, साक्षरा विपरीताश्चेत राक्षस आहे व केवळ. किती सुंदर आहे. सरस जो माणूस आहे तो उलटा सुलटा सरसच आहे. डावीकडून वाचला तरी सरस, उजवीकडून वाचला तरी सरस. पण जो नुसता साक्षर आहे, त्याची संख्या आता भारतात खूप झाली आहे, तो उलटा येताना राक्षसासारखा वागतो. साक्षरा विपरीताश्चेत राक्षस आहे व केवळ. तर हे दोन्ही सुभाषितं माहिती असणे, दोन्ही सुभाषितांचा आनंद घेणं. मी आत्ता जे आपल्या भारताच्या प्रगतीच्या विरोधामध्ये बोलणारे तर्जनी कालात खुपसून इंटेलेक्च्युअल म्हणणारी जी मंडळी आहेत ना, ती सगळे निरस मंडळी, नुसती साक्षर वृक्ष, त्याच्यात मजा नाही ना.
त्यात मजा नाही. दॅट इज नॉट लाईफ. मग मजा नाही, मग संध्याकाळी जाम घेतात, तो शब्द उलटा करतात. हा, मजा उलट करू मग संध्याकाळी. क्या बात आहे सर. सध्या सर लोकांमध्ये ना म्हणजे एक गुण जो षड्रिपूमधलाच एक आहे, पण अनेक टेन्शन्सचं किंवा याचं कारण आहे सध्या कॉम्पिटिशनचं जग आहे. प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन आहे, राईट फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू ऑर्गनायझेशनल टू वर्ल्डली लेवल. तर असूया आणि मत्सर एखाद्याचा आणि जेलसी, सो हे प्रत्येकाकडे असतात गुण. ते असताना सुद्धा समोरच्याला ॲप्रिशिएट कसं करता येईल आपल्याला? दोन गोष्टी काय, त्याचं कौतुक करता करता स्वतःची टिमकी पण वाजवून घ्यायची, म्हणजे मग ते बॅलन्स राहतं. समजा क्या बात आहे असं म्हणायचं त्याला, आणि मग आपली कविता ऐकवायची. असं करायचं, म्हणजे मजा येते. बाकी मला दुसऱ्याबद्दल काहीतरी हवं आहे, माझ्यापेक्षा बेटर आहे असं वाटणं, हा तुलनेचा अभ्यास आहे. तुलना जो आहे ती ऊर्ध्वमुखी झाली तुलना की तुम्हाला मग हे होतो, काय म्हणतो, वर्टिगो होतो. ऊर्ध्वमुखी वरचीकडे बघून तुम्ही तुलना केलीत, काय तुम्ही अधोमुखी तुलना केलीत की तुम्ही आनंदात असता, कारण तुमच्या खाली कोणीतरी आहे, ही भूमिका आहे. आता साधं हॉटेलमध्ये गेलात तुम्ही, तर इडली मागवली, तुम्ही इडली वेटर आला, 1 प्लेट इडली, तो गेला इडली आणायला. बाजूच्या टेबलावरती दुसरा वेटर आला, त्याने त्याला विचारलं काय, तो म्हणाला इडली वडा. तो इडली वडा म्हणाला आणि माझ्या मनामध्ये अरे यार, मी पण वडा सांगायला पाहिजे होता. एकाच प्लेटमध्ये दोन्ही गोष्टी आल्या असतात, अशी मला मनात चटपट लागते. तोपर्यंत माझी इडली येते. काही कारण नसताना मी दुसरी जी इडली आहे त्याच्याकडे सावत्र इडली म्हणून बघतो, कारण माझ्या मनात वडा बसलेला आहे, बरोबर आहे. मग त्याचा इडली वडा येतो, आणि 5 मिनिटांनी तो केसामध्ये अडकलेला वडा उचलतो आणि वेटरला म्हणते काय रे असं जोरात विचारतो. त्या क्षणाला तुम्ही उलटे फिरता आणि मग ती सावत्र इडली सख्खी होते तुमच्या पानातली जी असते ती. हा नैसर्गिक स्वभाव आहे. उणिवेकडे जाणं हा नैसर्गिक स्वभाव आहे, छिद्रांविषयी असणं. तर माझं म्हणणं असं आहे की हे ज्याला कळलं त्यालाच मात करता येईल, ज्याला कळलंच नाही तो मत्सर करत राहणार. एक्झॅक्टली. हां, हे कळलं पाहिजे की अरे माझं चुकतं, हे कळण्याची काय. चूक कळली तर दुरुस्तीचा भाव आहे, चूक कळलीच नाही तर काय, चूक मग तिचा खेळा होतो हळूहळू. चूक आहे ती एवढीशी. पण यात असं पण आहे ना सर की अनेक आध्यात्मिक गुरु किंवा मोटिवेशनल स्पीकर कायम पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. पॉझिटिव्ह राहणं हे चांगलंच आहे, सगळ्यांना मान्य आहे, पण ॲट टाइम्स प्रॅक्टिकली शक्य राहत नाही नेहमीच पॉझिटिव्ह राहणं. रोजचे टेन्शन्स आहेत, रोजची कामं आहेत, मग एक निगेटिव्हिटी कधीतरी मनाला स्पर्शून जाते. मिनिमम पॉझिटिव्ह, त्याच्या खाली जायचं नाही. बरं, किती झालं तरी तुम्ही जगत असताना, आणि ते तुम्ही करू शकता, त्यात काही अडचण नाही. आता समजा व्यक्तिगत पातळीवर सांगायचं झालं तर 16-17 वर्षांनी लोकसंख्या वाढली माझ्या घरात. हां, आता ही 17 वर्ष मी आनंदात आहे म्हणून जमलं ना. शेवटी तोही कंटाळला की हा रडतच नाही, हा निराशच होत नाही, हा लोकसंख्या वाढली नाही म्हणून दारू पित नाही. परमेश्वर म्हणाला जाऊ दे चला. सो आय एम ब्लेस्ड विथ 1 डॉटर, करेक्ट. पण मधल्या कालावधीमध्ये लोक विचारायचे की तू एवढा भाषेचा अभ्यास करतोस, तर मग तू मुलगा झाला तर नाव काय ठेवणार. म्हटलं विलंब. दिस इज द हा ॲप्रोच आहे. मुलगी झाली तर उशिरा. क्वेश्चन इज दिस, मी करता नाही ना त्याचा. जोपर्यंत मी करता नाही, मी रस्त्याने जाताना मी चिडत असेल तर मीच करताय. त्यांनी चालवली चुकीची गाडी, तू कशाला चिडतो. त्याने चुकीची चालवली म्हणून तुझा इतकं का स्वस्त झाला क्रोध की पटकन रस्त्यात चिडा. हेच शिकवतो म्हणजे गुरुकुलामध्ये. हेच माझ्या गुरुकुलामध्ये मी तरी हेच शिकवतो. मी काय फार अध्यात्म किंवा असं गंभीर व्हायला सांगत नाही, कुंडलिनी जागृती आणि असलं काही उद्योग करत नाही. मी माझं म्हणणं आहे की तुम्ही करता असाल तर दुरुस्त करा, आणि तुम्ही करता नसाल तर तुम्ही निश्चिंत राहा. ज्या गोष्टीचं आपण करता नाही त्याचं वाईट वाटून घेऊन काय करू मी. अत्यंत सोपं आहे. प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणता आलं पाहिजे. क्या बात आहे. त्याच्यात गंमत आहे. कसं म्हणता येईल पण सर तृप्त परिस्थिती? आता सांगतो, मला हे वाक्य माझं वर्षानुवर्ष आहे, त्यामुळे अर्थकारण किंवा घरच्या माणसांचे आजारपणं, करेक्ट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजारपणामध्ये सुद्धा तुम्हाला विनोद शोधता येण्याची क्रिया आहे. माझा स्वतःचा खांदा निखळला तर दुःख आहे ना, वैताग आहे. पुण्यात आलेला खांदा निखळला, ऑर्थोपेडिक सर्जन माहिती नाही. मुंबईत कसं रॉयल ट्रीटमेंट होती, मोठा भाऊ डॉक्टर शिरीष उपाध्ये, शुश्रूषाला अटॅचमेंट आहे,
कारण नुसतं तिकडे गेलो तरी डॉक्टर उपाध्यांचा भाऊ म्हणून आहे सगळी सोय. पुण्यात ती सोय नव्हती आलं तेव्हा आणि खानदानी कळलेला आहे. तर मी गेलो इथल्या डॉक्टरांकडे एका, तर त्यांच्या केबिनमध्ये पितळेची स्टेनगन ठेवली होती पेपर वेट म्हणून. अच्छा. टेबलावरती. मी उलटा फिरलो. मग ते हे काय आलात कुठे निघालात? म्हटलं तुम्ही ह्यातून गोळ्या देणार. आता हा तसं पाहायला गेलं तर फारच क्षुल्लक विनोद आहे, पण तो त्या क्षणाला पेन किलर आहे. एक्झॅक्टली. हां, मला स्पेशल रूम हवी होती, जनरल वॉर्ड मिळाला आणि 15-20 मिनिटांनी तो स्पेशल रूममधला माणूस बरा होऊन घरी गेला, नुसताच गेला नाही. तर ती जी नर्स होती ती माझ्यासमोर जाता म्हणाली, उपाध्ये 10 मिनिटात आम्ही तुम्हाला वर नेतोय. म्हणलं नको, इथंच बरं आहे. ते म्हणजे म्हणलं वर नका नेऊ, मी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 10 मिनिटात वर नेतो असं म्हटलं. या वर नेतो म्हणली जी मजा आहे ना, ते आता काय वेळेला नेम चुकतो, समोरच्याची पेटत नाही, पण स्वांताय सुख आहे, आपण विनोद केला. हा माझं काय म्हणणं आहे की हा दृष्टिकोन उपजत असणं आणि दृष्टिकोन शिकवता येणं. शिकायची तयारी असेल तर शिकता येतं, त्याच्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा असेल तरच ते शक्य, नाही तर शक्य नाही. श्रद्धा काय करते? मेंदू आहे तो तुम्हाला नाही ना जमत आहे. संजय उपाध्ये म्हणाले, आपण त्यांना गुरु मानलं आहे आणि ते म्हणतात की असं असं कर. डोळे झाकून शंका मनात न घेता, ते कृष्ण अर्जुनाला सांगतो की निशंक मनानं ऐक. ते निशंक मनाने ऐकलं त्याने की तो सुरू करतो कामाला. आणि समोरचा माणूस तसं वागायला सुरुवात केली ना की मेंदू इज अ क्रिएटिव्ह ऑर्गन ना. मेंदू म्हणतो हा दुसरं काही करतच नाही, हा एकच काम करतोय. असा बँकेतला पिऊन आहे, तो स्टॅम्प मारतो. पहिले 8 दिवस तो मन लावून स्टॅम्प मारतो. स्टॅम्प पॅड 2दा स्टॅम्प, स्टॅम्प पॅड 2दा स्टॅम्प. 9व्या दिवशी त्याचा मेंदू म्हणतो हा दुसरं काहीच करत नाही. सो मेंदू काय करतो, तो जॉब स्पायनल कॉर्डला सोडतो, मज्जारज्जूमध्ये. तिथे ती रिॲक्शनरी मुवमेंट सुरू होते, प्रतिक्षा प्रक्रिया, आणि मेंदू इंडिपेंडंट होतो. आणि 9व्या दिवशी तो स्टॅम्प मारता मारता काल कोहलीची बॅटिंग बघितली काय असं विचारतं. आता 2 अवधानं सुरू झाली. हे मारतोच आहे आणि मेंदू कोहलीची बॅटिंग आठवून दुसऱ्याला विचारतो स्टाफला, काल बॅटिंग बघितलीस का म्हणून. एवढंच करायचं आहे. पण त्याच्यासाठी पहिल्या काही दिवस तुम्हाला गुरुचं ऐकायला लागतं श्रद्धेनं. ते ऐकलं की यू बिकम ओनर ऑफ दॅट ॲक्शन. आणि तुम्ही ओनर झाला की जमलंच पाहिजे, जमत नाही असं होऊच शकत नाही. आणि ते तुम्ही माझं ऐका, 8 दिवस ऐका, 15 दिवस, 20 मिनिट, तुम्हाला हळूहळू यू बिकम ओनर ऑफ दॅट ॲक्शन जी मी तुम्हाला सूचित केली होती. त्याला श्रद्धा म्हणायचं. म्हणून कृष्ण म्हणतो श्रद्धावान लभते ज्ञानम. तुमच्या मनात श्रद्धाच नसेल तर तुम्ही समोरच्याचं ऐकणार कसं? आणि तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. नादिया कोमानेसी रुमानियन जिम्नॅस्ट होती. 10 आउट ऑफ 10, 10 आउट ऑफ 10, 10 आउट ऑफ 10 सगळ्या फॅकल्टीजमध्ये. फ्लो जिम्नॅस्टिक्स, काय ॲस्थेटिक जिम्नॅस्टिक्स सगळ्यामध्ये. तिला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं स्टेडियममध्ये, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? ते म्हणे आय लव्ह माय कोच. तर रे मन करो गुरु से प्रीत, गुरुचरणों में शरण रहो, तुम वही मिलेगी जीत. रे मन करो गुरु से प्रीत. कोणाचं तरी ऐका, तो सांगतोय तुमच्या भल्याचं, तेवढं तर ऐकायला काय हरकत आहे? ते ऐकत नाही. माणूस बदलता येतो असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, म्हणजे स्वभावाला औषध आहे. औषध आहे आणि त्याला नवीन एडिशन तयार करता येते त्याची. क्या बात आहे. तर श्रद्धा आणि अश्रद्धेचा विषय तुम्ही छेडलाच आहे, म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धेत किती बारीक फरक वाटतो तुम्हाला? 2 गोष्टी आहेत. अंधश्रद्धा, तुम्हाला जो अंधश्रद्धा माणूस आहे तो सहसा दुर्जन बनत नाही. सहसा म्हणजे लाल दिव्याची गाडी आणि लाल कुंकवाचा महाराज, याच्यात लाल कुंकवाचा महाराज बेटर लाल दिव्यातल्या गाडीपेक्षा. ह्याचं कारण तो माणसं बिघडवू शकतो. हा माणसं घडवण्यासाठी बसलेला असतो आणि गंडवत असतो स्वतःची तोंबडी परत. बरोबर आहे, सो सिम्पल आहे ते. आता एक ज्योतिषी होता आणि ती बाई आंघोळ करून आली, तिला नथच सापडेना. आता ती ज्योतिषाकडे गेली. तर ब्राह्मण ज्योतिषी बसला होता तिथे. तर ती म्हणाली माझी नथ हरवली तर काय करू? तर आता ह्याला पैसे कुठून मिळणार ना? ह्याच्याकडे काही कमोडिटी नाही विकायला ब्राह्मणाकडे. ह्याच्याकडे विकायला एकच गोष्ट आहे, ती आहे ज्ञान. मग ज्ञान कोणाला विकलं जाईल? अज्ञानाला. म्हणजे अज्ञानाचं मार्केट मेंटेन करायला पाहिजे, कारण त्याला ज्ञान देऊन चालणार नाही. तो म्हणाला दर्पण शांती करायला लागेल, 251 रुपये दक्षिणा द्यावी लागेल. बाई म्हणाली देते. तिने पैसे दिले आणि आरसा घेतला, पाठला ठेवला. दर्पण शांती ना, दर्पण पालथा ठेवून त्याच्यात फुलं बिलं वाहिली. ओम भद्रम करणे भी श्रणवा देवा म्हणून शांती मंत्र म्हटला. पैसे घेतले आणि म्हणाला आता आरसात बघा नथ नाकातच होती बाईच्या. तिथेच नव्हतं. ती म्हणते हरवले, कारण ती इट बिकम पार्ट ऑफ अवर बॉडी. करेक्ट. मोबाईल खिचत असतो तरी शोधतो की नाही आपण, इट हॅज बिकम पार्ट ऑफ द बॉडी. आता माझं म्हणणं असं आहे की हे प्रत्येकाचा श्रद्धा अंधश्रद्धेचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणेल ती जाऊन सांगेल
की काय आश्चर्य, नथ माझ्या नाकातच आली. ती ॲक्च्युली होतीच, पण ती दुसऱ्या मैत्रिणीला जाऊन सांगणार ना की त्याने आरसा ठेवला, पूजा केली आणि काय दैवी शक्ती आली कोणास ठाऊक. मी पण करू शकतो जादू. सर तुम्ही जादूगार होतात ना? हो. सर सांगा ना अनुभव जादूचे. जादूच्या अनुभवांमध्ये काय माहिती का, जादूगार झालात का होता? आवड म्हणून? मी हात फ्रॅक्चर होता उजवा आणि चित्र काढायची भयंकर हौस. मग मी डाव्या हाताने चित्र काढत होतो. तर डी कुमार म्हणून एक जादूगार होते, ते वडिलांच्या ऑफिसमध्ये होते. तर ते आले होते घरी. तर काय करतो संजय? मी डाव्या हाताने चित्र काढतोय. अरे वा, त्यांनी लक्षात ठेवलं ते. मग प्लास्टर गेल्यानंतर त्याने विचार अजून काढतोस का रे? हो. मग चल बापू, याला मी घेऊन जातो असं म्हणून वडिलांना सांगून सिक्रेट एजंट म्हणून मी पहिल्यांदा स्टेजवर गेलो ऑडियन्समधनं. आणि मग माझ्या आता 2 वेगवेगळे स्केच पेन्स दिले त्याने आणि त्यांनी अगदी हिप्नोटाईज केलं मला. म्हणजे माझं नाटक आहे सगळं. मी पण डोळे मिटून घ्यायचे, मग परत उघडायचे, असा हात केला की सोडून द्यायचा खाली, असे सगळे उद्योग केले मी. आणि मग त्यांनी स्केच पेन हातात दिली आणि म्हणाला कम ऑन ड्रॉ द पिक्चर ऑफ लॉर्ड गणेशा विथ 2 हँड्स. अशी हिप्नॉटिझम खाली ऑर्डर मला. आणि लोक टाळ्या वाजवत आले. मी दोन्ही हाताने गणपती काढला, टपाट काढत येतच होता मला. तिथून ती सुरुवात झाली त्याला असिस्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये. आणि मग ते शेवटी जादू अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला व्यसन लागतं. म्हणजे उत्सुकता असते एक, किंवा इन्सल्ट असतो 2. हां, मी फसलो गेलो याचा राग असणारी पण मंडळी भरपूर भेटतात, त्यांना ते आवडत नाही. म्हणजे मी नागपूरला कार्यक्रमाला गेलो आणि चहा पाण्याला कोणाच्या तरी घरी नेतात ना, तसं बसलो होतो. तर नवरा बसला होता अशा हाताची गाडी घालून, त्याचा मुलगा छोटा, आणि तो सांगत होता मुलाला काका जादूगार आहे आता असं तुम्हाला सांगतो, दाखवा ना एखादी जादू असं. मग टी व्ही बघतोस का मुलाला? म्हणलं हो. मग आणतो रिमोट इकडे. रिमोट दिला. मग त्याला म्हटलं बघ रिमोटला इथे बटन आहेत की नाही? हो. तुला माहिती आहे काय रिमोटला मागे पण बटन आहेत? तो हां खरं मग बघ. म्हणून त्याला दाखवलं करून दोन्हीकडे बटन आहेत म्हणून. तो किंचाळा, बायकोही किंचाळली त्याच्या. कारण रोजचे रिमोट हातात असणारी मंडळी, दोन्हीकडे बटन माहिती नाही, ते डोळ्यांतर दिसत आहेत. मग ती प्रामाणिकपणे फसलेली कळत होती बायको त्याची, पोरगं पण फसलं होतं. ह्याचा इन्सल्ट झाला. आलेल्या या तरुण कलावंता समोर बायको आपली फसते, ह्याचंही असं पण कारण असेल कदाचित. त्याने आता इकडं तुला कळलं नाही असं बायकोला विचारलं. बायको मला नाही बाबा कळलं असं. मग ती चहा करायला निघून गेली. मग तो मुलगा माझ्या मायला काका सांगा ना कसं केलं, काका सांगा. पण ती बायको चहा घेऊन आली. मी सांगतो तुला. आता मी त्याला म्हटलं तर ते मी आता तुला माझ्या मोबाईलवर दाखवतो, रिमोटवरनं दाखवतो. त्याला मोबाईल छोटा होता माझा, तो मोबाईल हातात. म्हटलं इथे बटन आहेत की नाही मोबाईलला? म्हटलं इथे पण आहेत, दोन्हीकडे बटन आहेत. तो असं केलं त्या पोराने. म्हटलं बघ. मग त्याला शिकवली मी की उजव्या हात अंगठा उजवीकडे ठेवायचा आणि अंगठ्याने उभं करून हात 180 अंशात फिरवायचा आणि वस्तू 360 अंशात फिरते. पण तो ते कॅमेऱ्याच्या स्पीडपेक्षा जास्त वेगाने फिरवता आलं पाहिजे. 16 फ्रेम्स पर सेकंडच्या वर स्पीड गेला तर तुम्हाला याला ऑप्टिकल इल्युशन तयार होतं. तुम्हाला असं वाटतं की मागचीच बाजू दाखवली, कारण हा तेवढाच फिरला ना म्हणून. असं मी त्याला शिकवलं. तो ती बायकोच्या आणि हे आमचे वीर नवरा तिचा. अच्छा असं केलं होय, पण मग रिमोटवर कसं केलं असं त्यांनी त्याचा बावटपणा उघड केला. असं ते अशी उधारीचं आणि आवेशाची बुद्धिमत्ता दाखवली ना की ती अशी फसगत होत राहते. जादू फसली आहे सर कधी? जादू फसली माझी, पण दुष्टपणाही करायला लागला. पत्त्यांमध्ये विकत मिळतात पत्ते, त्यातले जवळजवळ 25 पत्ते 54 पैकी हे चौकटपंजीच असतात. हां, आणि बाकीचे वेगवेगळे असतात. आणि त्या चौकटपंजीची जी हाईट असते ना ती अक्षरशः अर्धा सूत इतर पत्त्यापेक्षा कमी असते. तर तुम्ही ते अल्टरनेट लावायचे चौकट, आणि असं तुम्ही पॅक्स हे केलात, ठोकला तुम्ही जो की ते सगळे खाली जातात. चौकटपंजी तेवढ्या सूतभर ते खाली जातात. आता तुम्ही इकडनं त्याला असं सफल केलं तर सगळे वेगवेगळे दिसतात. तिकडून आलात तर त्या उंच पानावर छोटं पान चिकटत जातं, फक्त चौकटपंचीच दिसतात, दुसरं काही दिसत नाही. आता हा कॅट विकत मिळतो. आणि हे शाळकरी मुलांसमोर करायची ट्रिक आहे. तसं मी मुलाला बोलवलं 6वी 7वीतल्या, आणि त्याला मी दाखवलं की सी दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स, दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स असं मी त्याला करून दाखवत होतो. आणि मी उचललेला पॅक चुकीचा उचलला, टेबलावरती अनेक पॅक्स होते. तो चौकटपंजीवाला पॅकच उचलला नव्हता मी, पण ते. आणि दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स अँड नाऊ यू विल सी ओनली 5 ऑफ डायमंड्स असं म्हणून मी ते म्युझिक चालू असतं
टारडा टारडा टा 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 टा. मग टेन्शन लाईट डीम झालेलं आहे आणि आता मला कळलं की सगळे वेगळेच दिसतात. टेबलाकडे बघितलं तर तो पॅक तिकडेच होता. मी पायाने त्याच्या पायावर पाय ठेवला तो परिचाराच्या. दीज आर ऑल डिफरंट कार्स अँड दीज आर 5 ऑफ डायमंड. हो म्हण हो म्हण त्याच्या कानापर्यंत खाली पायाला प्रेशर देतो. तू इतकं घाबरून गेलं कार्ट बिचारे. असं तो एकदा होची मान हल्ली मी जादूच संपवून टाकली लगेच. त्याला थँक्यू व्हेरी मच कोणी पाणी झाले त्याला असं म्हणून त्याला जिन्यापर्यंत सोडायला गेलो स्टेजच्या. जाताना म्हटलं शो झालं की मला भेट असं त्याच्या आईवडिलांनी त्याला घेऊन. मग आईवडिलांना खाजगी रूममध्ये नेऊन त्याला तो पॅक भेट दिला. म्हटलं माफ करा तुमच्या मुलाच्या पायावर पाय ठेवून पण म्हटलं स्टेजवरती माझी हा जर म्हणाला होता नो दीज आर ऑल डिफरंट कार्ड्स माझी पंचायत झाली असती. पण हा प्रेझेन्स ऑफ माइंड हीच जादू आहे ॲक्च्युली. एक भाग त्यातला. पण तर काय वाईटही वाटलं पण पर्यायी नव्हतं त्या क्षणामुळे. त्यामुळे एवढंच प्रेशर दिलं की तो हो म्हणेल. अंगठा पाय चिडून नाही टाकला. बॅक टू द टॉपिक सर. मस्त बिंदास 24 तास. फॅमिली लेवलला येऊ थोडंसं. ठीक आहे तुम्ही आता आपण इंडिव्हिज्युअल लेवलला बोललो. भरपूर आहे बोलण्यासारखं पण आपल्याला भरपूर विषय कव्हर करायचा आहे. फॅमिली लेवलला आजकाल संवाद राहिला नाही असं वाटतंय तुम्हाला कुटुंबामध्ये? काय संवाद न राहण्याची कारणं? संख्या कमी. एक अतिपरीच्या दावण्या. ओके. रोजच्या रोज काय गप्पा म्हणणार. माझं लग्न आणि माझं साखरपुडा या 3 महिन्याचं अंतर होतं आणि महिन्यातून मी तिला 3दा भेटायचो. तिच्याबरोबर लग्न ठरलं तिला. आणि मी दर विजिटमध्ये 300 शब्द बोलायचो समजा गणित धरू आपण बरं. म्हणजे महिन्यामध्ये मी 900 शब्द बोला. आता लग्न झालं तर लग्नानंतर 1 महिना नाही झाला तिने लगेच कटकट सुरू केली की पूर्वी तू खूप बोलला आता कमी बोलतो म्हणून. मग मी तिला समजावून सांगितलं की माझी कपॅसिटी 900 शब्दांचीच आहे पण तेव्हा मी 3दाच भेटत होतो म्हणून 300-300-400. आता तू बरोबरच राहतेस त्यामुळे दिवसाला 30च येणार ना. 900 शब्दांचा हिशोब व्हायला 30 दिवसामध्ये 30च येणार. हा जो संवाद बुजवण्याचा जो विनोद आहे ह्युमर आहे तो कमी झाला आहे. एक पुरुषी अहंकार हे दुसरं कारण आहे. हे जे गृहीतक आहे बायकांना काही कळत नाही हे गृहीतक जायला हवं. ते अजूनही कुठेतरी लपून आहे. जसं त्या नवऱ्याने विचारलं तुला कळलं नाही ते आहे. तो एक विसंवादाचं कारण आहे. तिसरं विसंवादाचं कारण असं आहे की ॲनाटॉमिकल रिझन बिटवीन मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ. कारण हिचं वय असं आहे सासूचं की ती निरस होत चालली आणि आलेली आहे ती सरस आहे. एक. नंबर 2 25 वर्ष मी या मुलाला मोठा केला आणि लहानपणापासून ही वॉज डिपेंडंट ऑन मी आणि ती ब्रेस्ट फिडिंगपासून तो माझ्यावरती सगळा अवलंबून असलेला. सडनली त्याची ओनरशिप दुसरीकडे शिफ्ट होते बघितल्यानंतर सासूच्या मनामधली जी डिप्रायविंग सेल्फ आयसोलेशनची भूमिका आहे ना ती कुटुंबामध्ये विसंवाद निर्माण करते. हां तिथे अडचण आहे की ते सासू म्हणते मला 25 वर्ष लागली याला शहाणा करायला आणि हिने 25 मिनिटात वेडा कसा केला. सो दॅट इज अ बिग क्वेश्चन. असं आहे. म्हणून मी गमतीनं म्हणतो इंग्रजी लग्नपत्रिकेत ते लिहितात ना प्रज्ञा वेड्स संजय. तो वेळ शब्द मराठी आहे इंग्लिश नाहीच आहे. हां आपण वेळ म्हणजे लग्न म्हणतो पण प्रज्ञाने संजयला वेड लावलं. त्या वेडिंग सेरेमनीला बाकीच्या वेड्यानी या. कृष्ण घरामध्ये माझी माणसं आहेत उंबरठ्याच्या आत. म्हणजे माझी माणसं आहेत म्हणजे मी शॉक ॲब्सॉर्बर माझे जास्त स्ट्रॉंग हवेत. मी पत्नीच्या बोलण्याला किंवा माझ्या बोलण्याला पत्नीनं काय द्यायचं मुलांनी काय आईवडिलांबरोबरचा व्यवहार काय आईवडील हवेत की नको आहेत इथपासून. ह्याचं कारण असं ते कम्युनिकेशन स्किल शिकवलं जात नाही आपल्याला. एक. दुसरी गोष्ट डोमेन आपलं छोटं नाही करत जात. सिनियर सिटीजननी करायला हवं. आता माझं अधिकार देण्याची क्रिया जी आहे डिस्ट्रीब्युशनची आहे ती त्यांची जात नाही. त्यामुळे म्हणतात तरुण आणि शिक्षणामुळे फरक पडलेला आहे भरपूर. त्यामुळे जसं माझी पणजी डोक्यावरून पदर 9वारी साडी, मग माझी आजी खांद्यावरनं पदर 9वारी साडी, मग माझी आई 5वारी साडी खांद्यावरनं पदर, मग माझी बायको पंजाबी ड्रेस. आता मुलीचे ड्रेसबद्दल काही बोलणं म्हणजे काय ते आधुनिकच आहेत सगळे. हा जो चेंज ओव्हर आहे ना तो चेंज ओव्हर ॲक्सेप्ट करण्याचं हृदय पाहिजे. तिथे अडचण आहे. एक. दुसरी गोष्ट बाहेरच्या जगाचा स्पीड दुपटीने तिपटीनं वाढत गेला. पणजी टू आजी समजा 30 किलोमीटर वेगाने जग बदललं. आजी ते माझी आई
ते 60 किलोमीटर वेगाने बदललं. माझी आई ते माझी बायको ते 120 किलोमीटरनी जग बदललं. स्पीड तिपटीनं होत गेला. आणि माझी बायको ते माझी मुलगी ह्याच्यात तर 200 किलोमीटरने बदलला. हा स्पीड सहन होत नाही. त्याच्याबरोबर मॅच करता आलं पाहिजे. फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. मस्त बिंदास 24 तासासाठी ते आवश्यक आहे की हा जो बदल मान्य करता आला पाहिजे. हां, मी प्रवचनं करतो, तुला त्याचं वाईट नाही वाटतं का? मग अशी मी जबरदस्ती माझ्या मुलीवर केली, आय एम रॉंग. मी प्रवचनं करतो, दर महिन्याला चिंचवडला एक प्रवचन असतं माझं, काशीधाम मंगल कार्य. 5.5 वर्ष झाली. 68 प्रवचनं केली मी. 68 विषय आहेत माझ्याकडे प्रवचनाचे. पण मी तिथे टिळा लावलेला, माळा, हातात रुद्राक्ष, व्हाईट कपडे आणि गुरुदेव उपाध्याय म्हणून मी तिकडे असतो. हां, आता माझ्या मुलीला बाबा येऊ पाहिजेत आणि मी तर ह्या वेळेस माझं आहे. मग मी बदलतो ना घरी येताना. माळा खिशात, कुंकू पुसून टाकणे, एक बटन उघडे करणे, हात फोल्ड करून वरती घेणे. घरी आलो, बेल दाबली की तिने बेल दाबली, आतून विचारलं होय इट, असं तिने विचारलं की मी बाहेरून कधी शिटी मारणे. मग ती दरवाजावरून हाय ब्रो असं ती म्हणते. तर हा चेंज मी जो केला ॲडॅप्टेबिलिटीच्या दृष्टिकोनातून, तर मी तो करायला हवा. मी जर तुला काय भारतीय संस्कृतीची कल्पना आहे, हेच खरं आहे वगैरे असलं काही ते बावटपणा केलं तर मग मजा गेली ना. सगळ्यांनी बदलले. सर्वेश नाही मान्य मला, म्हणून तर शिकायचं त्याच्याकडनं. म्हणून तर शिकायचं ना, मी तेच तर सांगतोय. बरं, अवताराने तेच केलं ना. परशुरामाचे कपडे रामाने घातले का? नाही. श्रीरामाचे कपडे श्रीकृष्णाने घातले का? नाही. श्रीकृष्णाने तो होर्डिंग लावलं मुकुटावर, मोरपीस म्हणून, आय एम हिअर. क्वेश्चन इज, काळानुसार बदल आहे. तो बदल तुम्ही दोन्ही काळांमध्ये जगता, त्या दोन्ही काळामध्ये तुम्हाला तो बदल ॲक्सेप्ट करता आला पाहिजे. ते करत नाहीत म्हणून अडचण आहे. सतत ज्येष्ठ नागरिक म्हणायचं. काय वय वाढलंय, तुमचं कर्तृत्व काय? मी माझ्या वडिलांना जेव्हा म्हटलं दादा 50 पूर्ण, वडील तेच वाक्य म्हणाले, तुझं कर्तृत्व काय? आणि सत्य आहे ते. मी 50ची काय तुम्हाला अक्कल पाजळू, मी 50 झालो म्हणून काय अक्कल पाजळणार? हा, दॅट इज द फॅन. माझ्या स्वप्नात जेव्हा मला 60 पूर्ण झाली तेव्हा माझ्या स्वप्नातच संजय उपाध्याय आला. माझ्या स्वप्नात संजय उपाध्याय आला. म्हणाला काय करतोस? म्हटलं काय नाही, बँकेत नोकरी करत होतो. पण बँकेत काय करता तुम्ही? म्हटलं काय, दुसऱ्याचे पैसे घ्यायचे, ठेवायचे, इंटरेस्ट द्यायचं त्याला, त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट घेऊन ते द्यायचं दुसऱ्याला कर्ज. म्हटला फरक आमचा प्रॉफिट. म्हणजे नेमकं काय असं नाही. मग म्हटलं 3 लाख रुपये आहेत समजा, ते बँकेत मी डिपॉझिट केले 3 वर्षासाठी. तर 3 वर्षासाठी मी त्याला इंटरेस्ट देणार 3 वर्षाचा. आणि ते डिपॉझिट आता मॅच्युअर झालं की ते मॅच्युअर त्याला मी कोणतं परत करणार त्याला. बरं, पण तू मग अशी म्हणालास की तू मॅच्युअर झालास म्हणून, असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं आता 60 वर्ष म्हणजे मॅच्युअर्ड होत ना. आमच्या समाजात अशी अफवा आहे की ज्याला 60 वर्ष झाली तो मॅच्युअर्ड असतो म्हणून. तर म्हणाला तुला जगण्यात अजून इंटरेस्ट आहे? म्हटलं हो आहे. म्हणजे तू मॅच्युअर्ड नाहीस. मॅच्युअर्ड झाल्यानंतर तुम्ही इंटरेस्ट देता का? म्हटलं नाही, मॅच्युअर झालं डिपॉझिट की आम्ही इंटरेस्ट देत नाही. तू म्हणतो मला अजून इंटरेस्ट आहे. मग जोपर्यंत तुला जगण्यात इंटरेस्ट आहे तोपर्यंत तू मॅच्युअर्ड नाहीस. हा बघायचा ॲप्रोच आहे घरातली भांडणांमध्ये सुद्धा. तर माझं म्हणणं असं आहे की माझी माणसं असं एकदा म्हटल्यानंतर ना ती तशी ॲक्सेप्ट झाली पाहिजेत. तिथे मग नाही तर म्हणू नका आधी. मग नीट तपासून घ्या, प्रेमात पडू नका. हां, अगदी जशी बायका पैठणी निवडतात तशी निवडून घ्या माणसं. मग त्याच्यानंतर झालं तर तुम्हीच निवडलेलं असल्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही. यू हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट. आणि द सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ लाईज इन द फॅक्ट दॅट बोथ द पार्टीज कन्व्हिनियंटली मिसअंडरस्टँड इच अदर. आणि ते आयुष्य खरं असतं. गैरसमज करून घ्यायचा आपल्या माणसाबद्दल, म्हणजे मग जिंकता येतं. मग मी कार्यक्रमात सांगतो, माझी बायको स्वयंपाक करताना गाणं गायची. मग आता ते कसं थांबवणार ना गाणं. मग मी समज करून घेतला की तिचा आवाज चांगला आहे. म्हणजे मग मला मजा येते ना, आवाज चांगला आहे म्हणून एक. मग मी तिला म्हटलं तू रेडिओवर का नाही म्हणत? मग ती म्हणे मला कोण बोलवणार? मी म्हटलं तसं नाही, मला बंद करता येईल. आता बंद नाही करतात. दिस इज व्हॉट अ लाईफ इज, बिकॉज शी इज माय वाईफ. आय कॅनॉट बोंबलू नकोस का बावाटायर की असं म्हणणं काही तथ्य नाही ना. शब्दाला शब्द वाटायला काय पॉईंट आहे. नेहमी लक्षात ठेव सुरेश, फॅमिलीमध्ये ना मस्त बिंदा 24 जायचं ना, एक माणूस शून्य लागतो घरात. बाकी सगळे आकडे असतील तर चालते, त्यांचे गुणाकार भागाकार त्यांच्या समेशनमध्ये मध्ये शून्य आलं की उत्तर शून्य झालं. चालेल, एक माणूस शून्य लागतो. क्या बात आहे. आणि तो मी असतो. कुठे माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरी, रस्त्यात, रिक्षावाल्याजवळ,
कुठे मी शून्य असतो. तुम्ही खूप लोकांच्या आयुष्यातले शून्य आहे सर. त्यांच्या आकड्याच्या पुढे हा शून्य लागल्यानंतर त्यांची व्हॅल्यू खूप वाढते. तुमचे अनेक शिष्य मला माहिती आहेत. असो, रिलेशनशिप बद्दल आत्ता आपण बोलतो, म्हणजे फॅमिली रिलेशन. आणि हे आता ना एक रिलेशनशिप असतं आपल्या आयुष्यात कोणतरी नवीन येतानाचं, तरुण वयातलं. लव गुरु संजय उपाध्ये, काय टिप द्याल त्यांना? मी लव कसं करायचं शिकवत नाही. बरं. एक लव कधी करायचं ते शिकवतो. बरं. एक कसं काय बघायचं. हां. प्रियकर आणि प्रेयसी हे दोन शब्द आहेत ना सर्वेश, त्यातला प्रेयसी किंवा प्रिय हे दोन्ही शरीराशी निगडीत शब्द आहेत. हे मनाशी आणि बुद्धीशी निगडीत शब्दच नाही. बरं. प्रेय म्हणजे इंद्रिय, देह. कुसुमाग्रजांची कविता आहे, स्वप्नाची समाप्ती. ध्येय प्रेय आशा यांची होत असे का कधी पूर्ती. त्यातलं प्रेय आहे म्हणजे देह आहे. म्हणजे मी काय बघितलं, कशी दिसते आणि कसा दिसतो एवढंच बघून मी प्रेम केलं आहे ना. दॅट इज द प्रॉब्लेम. हां, आहे कसं आहे महत्त्वाचं, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं. आम्ही असणं बघत नाही, आम्ही फक्त दिसणं बघतोय आणि मग अडचणी निर्माण होतं. कारण कालांतरानं असणं कळायला लागतं आणि मग क्रॅश व्हायला लागतं. त्यामुळे मी सगळ्या कॉलेजमधल्या सगळ्या पोरांना, माझं पहिलं लेक्चर असतं इंडक्शनला. MITत नवीन पोरं आली की पहिलं लेक्चर माझं असतं. आणि मी माझं पहिला द फर्स्ट एकदम गंभीर चेहऱ्याने सांगतो मी की पहली सूचना इस कॉलेज में आने के बाद प्यार मत करो. अच्छा. अशी सुरुवात करतो. मग पोरं अशी ओरडतं की आम्ही तेच करायला आले म्हणून. मग मी त्यांना सांगतो इतने जल्दी गुलाम मत बनव. कोणाचं तरी गुलाम होण्यात काय अर्थ आहे ना. हां, मग मुलं नंतर ऑडियन्समध्ये ओरडतात, नंतर भेटतात, सर तुमची गर्लफ्रेंड होती का म्हणून. म्हटलं नव्हती. म्हणून मग काय फायदा आहे एवढं सगळं करून तुम्ही. मी म्हटलं तोच फायदा जास्ती आहे का. म्हटलं मी कोणत्याही मुलीबरोबर बोलू शकतो. एक गर्लफ्रेंड आली ना की तुम्हाला सगळ्या मुलींबरोबर नाही बोलता येत 3 मिनिटाच्या वर. हां, 4थं मिनिट आली की SMS वाचतो, काय चाललं रे एवढं असं तिचा. मग तिला समजावत बसा. गुलाम व्हायचं कशासाठी गुलाम व्हायचं. ती काय करणार आहे आयुष्यात माहिती नाही, मी काय करणार आहे आयुष्यात मला माहिती नाही. केवळ ट्रेंड आहे म्हणून कशी दिसते, हॉट आहे, हॉट दिसतो म्हणून. आय डोंट बिलीव्ह इन दिस. मी मुलांना सांगतो डोंट डू दॅट. तुम्ही चांगली प्लेसमेंट घ्या, भरपूर मार्क मिळवा, चांगल्या कंपनीत नोकरी करा, मग मी तुम्हाला दुर्बिणी घेऊन देतो. तुम्ही सोडा दुर्गा कॅफेच्या बाहेर कोल्ड कॉफी पित हॉट बघत राहा कोण योग्य आहे ते. हा बावटपणा आहे, हा निव्वळ बावटपणा आहे. पण तो ट्रेंड म्हणून रुजला, त्याला स्मार्टनेस म्हटलं गेलं. ती डेफिनेशन बदलायला लागेल स्मार्टनेसची. मुलगा आणि मुलगी एकत्र येऊन प्रोजेक्ट केला, टेंडर घेतलं, कॉपीराईट्स मिळवले, कॉलेजचं नाव झालं. येस, ध्येयकर ध्येयसी व्हा, प्रियकर प्रेयसी नाही व्हायचं. क्या बात आहे. हॅव अ गोल टुगेदर, हरकत नाही. मग तुम्ही मुलगा मुलगी एकत्र आलात आणि काम झालं तर टाळी देऊन मिठ्या मारल्यात, डझंट मॅटर. तुम्ही नुसत्या मिठ्या मारण्यासाठी नाही एकत्र यायचं. हां, ते मग देन व्हॉट यू आर डुईंग युअर ॲनिमल इन्स्टिंक्ट. हां, मग ते काय कुत्रे पण करतात रस्त्यात. रस्त्यामध्ये तुम्ही आता हाय करून मिठ्या मारायच्या, तर दॅट इज नॉट मॉडर्नायझेशन, दॅट इज नॉट सिव्हिलायझेशन. वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. सगळ्यात म्हणून तर भारत महत्त्वाचा. भारतामध्ये माणसाचा विचार बुद्धिनिष्ठ झालेला आहे, शरीरनिष्ठ नाही झालेला. म्हणून विवेकानंदांच्या पहिल्या 2 शब्दांना टाळ्या 5 मिनटं वाजत राहिल्या शिकागोच्या धर्मपरिषदेत 1893 साली. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे पहिल्या वाक्याला टाळ्या वाजत राहिल्या. कारण लेडीज अँड जेंटलमेन वाल्यांना परकीय स्त्री आपली बहीण असू शकते हा अप्रोच कळण्यात वेळ गेला. आणि मग हे आमच्या इथे शिकवलं जात नाही. मग तो दोष पालकांचा पण आहे. कारण पालक पण तेवढा उथळपणेच घरामध्ये बडबड करतात. त्याच्यात एक जोक आला तर की तो बाप ओरडतोय मुलीला की तुला इतकं सगळं तुझ्यासाठी करतो पण तुला साधा नंबर नाही आणता येत, असं सारखा तो ओरडतं. मग ती आई पण आली, बघ ना तुझ्यासाठी काय आम्ही करत नाही, पाहिजे तो ड्रेस दिला, iPhone 16 दिला, यावं तो नंबर नाही आणतात. ते मुलगी म्हणे आई मी शाळेत पहिली आली आहे. हां, पण मग बाबा बाईंचा नंबर मागतायत. हे मस्त बिंदास चॉईस. हे दिसे मस्त बिंदास चॉईस. सर, कॉलेज गोईंग मुलांमध्ये तुम्ही रोज राहताय, सगळी तरुणाई आजूबाजूला. पालकांचा काय रोल वाटतो या सगळ्या पाय घसरण्यामध्ये मुलांच्या? काय झालं आहे, एज्युकेशन हॅज बिकम अ कन्झ्युमर गुड. मी 500 रुपये दिले, अर्धा किलो शिक्षण दे, अशी अपेक्षा पालकांची आहे. काय शिकवत आहेत, कसं शिकवत आहेत याच्याविषयी त्यांना काही देणं घेणं नाही. इथे अडचण आहे.
दुसरी गोष्ट, पालकांचा शिक्षकांवरती विश्वास नाही. शिक्षकांनी काही सांगितलं तर त्यांना काय कळते अशी भूमिका पालकांच्या मनामध्ये आहे आज. आणि दुसरी गोष्ट, आपण कशासाठी भांडत आहोत पालक म्हणून याची त्यांना जाणीव नाही. ती जाणीव करून द्यावी लागेल. मी आता फी वाढीवरनं आंदोलनं हे सगळं करतात. तर मी पालकांच्या सभेत फायनल सेटलमेंटसाठी गेलो होतो की उपाध्याय तर तुम्ही जा, आम्ही सगळे थकलो. मग मी गेलो पालकांना सगळ्यांना. भाषणाची सुरुवातच डॉमिनोजचा पिझ्झा कोण कोण खातं अशी भाषणाची सुरुवात आहे. इट इज अनएक्सपेक्टेड क्वेश्चन ना, की आलाय फीबद्दल बोलायला आणि काहीतरी आता मॅनेजमेंटच्या वतीनं मी बोले म्हणून. तर सगळ्यांनी हात वर केले. म्हटलं व्हेरी गुड असं मी म्हटलं. मग त्याला कधी विचारलंच का रे असं मी प्रेक्षक आहे, किती मैद्याच्या लादीचे 600 रुपये कसले रे, कधी विचार त्याला. जो मैदा तुमच्या पोटात 12 तास पण राहत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो दुसरीकडनं फेकून द्यावा लागतो, त्याच्या किमतीविषयी तुम्ही कणभरी चौकशी करत नाही. आणि जे शिक्षण तुमच्या लेकाच्या डोक्यात आयुष्यभर राहणार आहे त्या शिक्षणाच्या किमतीवरती इतका गोंधळ घालता काय रे. भाषण संपलं. पालक येऊन पाया पडले, म्हणाले तुम्ही पहिल्यांदाच का नाही आलात, आमच्या ॲप्रोचमध्ये दोष आहे. शाळा देते ना तुम्हाला, स्मार्ट बोर्ड देते, सगळ्या बाहेर AC रूम्स आहेत, प्रयोगशाळा आहे. हा हव्यास जो आहे ना तो जायला पाहिजे. तिथे अडचण आहे. पालकांचा रोल या भूमिकेतून त्यांनी बघायला पाहिजे किती चालते. तिथे गरीब आहेत ज्यांना फी भरायला पैसे नाहीत. यांचं उदाहरण आता ह्या वेळेला दिलं जातं अशा वेळेला माझ्या या बोलण्यावरती. पण माझं म्हणणं असं आहे की ही सगळी रचना एका मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आहात तर तुम्ही प्रयत्न करा. अब्दुल कलाम, त्यांना तर कुठे उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध होतं, पण त्यांच्या आईवडिलांनी काहीतरी काम केलं असेलच ना, ज्या त्या राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ होण्यापर्यंत ते खेडेगावातून बाहेर येतात त्यावेळेला. तर तो मुद्दा आमच्या शिक्षकांकडनं सिस्टीमकडनं गेला पाहिजे, तो जात नाही. मी त्यामुळे वाईट वाटतं किती वेळा. हां, एकच शिक्षकी शाळा बघितलं की वाईट वाटतं. आजही देवळात शाळा भरते, आजही 2025 साली देवळात शाळा भरते. वरात येते, मग वरातीतले नवरा बायको देवाला नमस्कार खाली होतात, शाळा थांबते, वरात परत निघून जाते. आणि मग मास्तर 2-3 पोरं शोधत राहतो, ती पोरं वरातीत गेली नाचायला. अजूनही घडतं, आजही घडतं ते. व्हॉट आर यू गोइंग टू डू, यू हॅव टू चेंज. राजाकडनं ते घडलं पाहिजे. राजा कालस्य कारणम, ते आमच्या इथे तो एक मोठा अडचणीचा मुद्दा आहे. हां, म्हणजे राजे चांगले की वाईट, तर आत्ता अशी स्थिती आहे की आय लेवल बेस्ट, दगडापेक्षा मीठ मऊ, हां असे आत्ता आहे. बाकी कॅरेक्टर वाईज बघायला गेलं तर त्यांचं गणित जे चालतं ते अकॅडमिकली असं चालत नाही. मस्त बिंदास 24 तास राहण्यामधला एक सगळ्यात मोठा अडथळा आहे जर सध्या वर्किंग मधल्या लोकांचा. आता फॅमिलीमधून थोडं बाहेर, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 ऑफिसमध्ये जातात लोक. काम आणि कामाचं टेन्शन आणि कामाच्या इथली कॉम्पिटिशन आणि कामाच्या इथलं गॉसिप असेल, काय पॉलिटिक्स असेल, कसं आपलं काम कसंही असो तरी आपलं एक तर ना नोकरीला ज्या दिवशी लागता तुम्ही त्या दिवशीचा तुमचा फोटो काढून ठेवायचा. म्हणजे आज तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन पेढे वाटा की नोकरी मिळाली म्हणून तो फोटो काढून ठेवायचा. आणि किती महिन्यात आपण त्या फोटोची काशी करतो, WT करतो ते बघायचं. निवड तुमची आहे, निवड तुमची आहे. तुम्हाला कंप्लेंट करायला जागा नाही. तुम्ही अर्थार्जनासाठी पैसे कमवताय. ऑफिसमधलं टेन्शन, हे टेन्शन, ते टेन्शन. नेहमी फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. नोकरीला जाण्यापूर्वी तुमची चौकशी कमी पडली याचा अर्थ की ह्या जॉबमध्ये ही अडचण आहे, म्हणून शिक्षणाला महत्त्व, नाही तर तुमचा व्यवसायाला महत्त्व. एंटरप्रायझिंग राहा, बिझनेस सुरू करा, तर ते शक्य आहे. आता 35व्या वर्षी मी कॅनडाला केली नोकरी सोडून. मी सगळे म्हणत होते की अरे अजून 4 वर्ष काम कर, तुला काय व्हॉलंटरी मिळेल. पण मला ते निवृत्त नको होतं. मी 16 वर्षानंतर राजीनामा देऊन सोडली नोकरी. पण असे काही मोठं वलय नव्हतं आर्टिस्ट म्हणून, पण कार्यक्रमच इतके आले मला कपाष्टकचे की म्हटलं आता जर मी नाही धोका पत्करला नोकरी सोडण्याचा, इथे ते एंटरप्रायझिंग ॲटिट्यूड यू हॅव टू बिल्ड अप. किती झालं ते. मग मी 8 विषयांवरती बोलतो गप्पाष्टकमध्ये. मग मी माझा त्याच्यावरती मेहनत आहे. मग मी एक विषयावर 2.5 तास बोलू शकेन
अशी तयारी जेव्हा केली तेव्हा मी 8 विषय मिळून 2.5 तास बोलतो. त्यामुळे ते नेहमी फ्रेश राहतं. ऑडियन्स बदलला तरी माझ्याकडे माल भरपूर राहतो. ही जी माझं कौतुक नाही, पण ही तयारीचा मुद्दा आहे, तो तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे ऑफिसमध्ये कोणी येऊन मला सांगितलं, उपाध्ये साहेब तो बॉस खूप ओरडतो, मी येता जाता खेकसत असं माझ्या अंगावर. मग मी त्याला विचारतो तुला पगार किती? तो 80,000 रुपये. 20,000 रुपये त्याचे खेकसण्याचे. अच्छा. हां, तू सांग की मी खेकसण्याचे मी चार्ज करतो 20,000 रुपये. त्याने माझ्यावर खेकसावं म्हणून. हां, म्हणजे तुम्ही चिडून काय करणार? तुमचं BP वाढणार, घरच्यांचं मूड घालवणार सगळे. का तुमच्या ऑफिसमध्ये टेन्शन आहे म्हणून पोरगं मिठी मारायला तर त्याला तुम्ही दणका देणार? दिस इज नॉनसेन्स. मला याच्यावरती विश्वासच नाही. तुम्ही तिथे काम करा, पैसे मिळतात ना तुम्हाला. तो आकडा बदलत नाही ना, बरोबर. बँकेत जमा होणारा आकडा मग आणि तो तुम्हीच निवडलेला आहे ना. क्वेश्चन इज दिस, यू ओनली ऑप्टेड फॉर इट ना. मी नंतर नाही तक्रार करायची की पार्ल्याला गाडी कशी पकडणार, अंधेरीचं पहिलं स्टेशन नाही आणि चर्चगेटला उतरायचं आहे, 10ला पोचायचं आहे. मग ती 9:45ची लोकल मी कसंही करून घुसलंच पाहिजे आतमध्ये, हर हर महादेव म्हणत. हां, तर पर्याय नाही झालं. मी त्याच्यावरती WT म्हणजे वाकडं धरून करण्यात काही अर्थ नाही. WT वाकडा तोंड. अच्छा, मला मगाशीच विचारणार होतं मी WT म्हणजे काय विषय. 2-3 वाकडं धरून काही त्यात छोटे छोटे शब्द लागतात ना, GM GN. येस येस, तसं ते WT वाकडं धरून. वा. समाज लेवलला मला यायचं आहे सर. सध्या समाज व्यवस्था जी आहे खूप टेन्शन्स चालू आहेत. 2 समाज एकमेकांना भिडत आहेत किंवा अनेक समाज त्याच्यामध्ये उडी घेत आहे. या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? समाज म्हणून आपण कसं डील केलं पाहिजे एकमेकांशी? हे सगळं पॉलिटिकली स्टिअर्ड आहे. 2 समाजांमधला जो गोंधळ आहे तो धावे जातीपाशी जाती असं जगद्गुरूंचा अभंग आहे त्याच्यामध्ये. तर इथे कुवत तुमची हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवद्गीतेचा मुद्दा मांडलेला आहे, गुणकर्म विभाग अशा. ते गुणानुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी. रॉबिन्सन फक्त कर्मानुसार विभागणी म्हणतो इकॉनॉमिक्समध्ये. तर इथे गुणानुसार कर्म. मग आता टॅलेंट ॲक्विजिशन आणि टॅलेंट सर्च कॉर्पोरेटवाले करतात. कशासाठी? तर त्या टॅलेंटवाल्याला ते काम द्यायचं. मग आता प्रश्न असा आहे की राजकीयदृष्ट्या आमच्याकडे इंग्रज गेले तरी ती सिस्टीम कायम राहिली आहे. फोडा आणि झोडा ही सिस्टीम कास्ट लेवलला तशीच कायम राहिली आहे. ती जायला हवी. आणि ती जाण्याचा मार्ग असा आहे की समजा माझा मोटर मेकॅनिक आहे, तर तो मेकॅनिक जेव्हा गाडी दुरुस्त करतो तेव्हा तो ब्राह्मण आहे आणि मी शूद्र आहे, अशी भूमिका मी घ्यायला पाहिजे. हां, तो जर म्हणाला तो पाना दे रे, तो स्क्रूड्रायव्हर दे रे, तर मी पटकन त्याचा नोकर असल्यासारखं द्यायला पाहिजे. का त्याला त्यातलं ब्रह्म कळतं आहे गाडीतलं. तर ज्या वस्तूतलं ब्रह्म त्याला कळलं तो ब्राह्मण. असं घेतलं की सगळेच ब्राह्मण आहेत सगळ्या ठिकाणी, सगळेच क्षत्रिय आहेत सगळ्या ठिकाणी, इतकी सोपी रचना येईल. मग कोणीच त्यात व्हर्टिकल डिव्हिजन राहत नाही, ती होरिझॉन्टल होत राहते. एकाच लेवलला राहतात सगळे. ह्या विषयातला ब्राह्मण आहे असं जर ब्राह्मण शब्दाची व्याख्याच बदलली की ब्राह्मण म्हणजे जात नव्हे, ब्राह्मण म्हणजे जाणवं नव्हे, ब्राह्मण म्हणजे शेंडे नव्हे, ब्राह्मण म्हणजे नॉलेजेबल मॅन. मग नॉलेजेबल मॅन जर असेल मग तो मोटर मेकॅनिक नॉलेजेबलच आहे ना. तर तो त्याच्या डोमेनमध्ये तो ब्राह्मण म्हणून म्हणायला हरकत नाही. असं जर बघितलं तर जातीतली भांडणं कमी होतील. की मी मान्य करतो तसं. मी अजिबात त्या पद्धतीने विचार करत नाही. त्यामुळे मी सगळ्यांबरोबर धमाल करत असतो, मजा करत असतो. का? तो त्यातला ज्ञानी आहे, मला काय हरकत आहे विचारायला. मला त्यातलं काही कळत नाही, तू बघ. असं एकदा मी दिलं. डेप्युटेशन आणि एंट्रस्टमेंट या 2 इंग्रजी शब्दांचा फरक सर्व लक्षात घ्यावा लागेल. मी अधिकार माझ्याकडे ठेवून तुला काम दिलं आणि मग मी तुला डेप्यूट केला, पण तू काम करताना तुला मला विचारावं लागेल की हे करू का ते कर. आणि मी तुला जॉब एंट्रस्ट केला तर माझा संबंध संपला. तू तुझा निर्णय घे आणि काम कर, मला हा रिझल्ट पाहिजे, एवढंच. त्या प्रोसेसमध्ये मी नसणं हा विश्वासाचा मुद्दा आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. आता माझी मीटिंग ठरली आहे, ज्या बाईनं मीटिंग ठरवली बरोबर आहे, तीच 20 मिनटं उशिरा आली. ऐकणारे सगळे आले, मी पहिला पोचलो, मीच हॉल उघडला, मीच AC चालू केला. मग सगळा तो स्टाफ होता तो आज येऊन बसला 25 जणांचा आणि ही त्याच्यानंतर 20 मिनटांनी आली. तेव्हा मला विचारलं स्टाफने QA सेशनमध्ये की तुम्ही तिला काहीच बोलला नाहीत उशिरा आहे तर.
तर म्हणजे ती व्हॉट्सॲपवरती मला SMS करत होती, मीटिंग किती वाजता कुठे आहे. तिचा DP आहे त्यामध्ये. त्या DPमध्ये ती एका लहान मुलीला कडेवर घेऊन उभी आहे. ॲज अन एक्झिक्युटिव्ह आय शुड अंडरस्टँड की ही सकाळी उठून असेल तर नवऱ्याचा डबा करून त्या पोरीला डे केअरमध्ये सोडून येण्यासाठी विलंब होऊ शकतो. सो आय नीड नॉट डिस्टर्ब हर. का उशीर झाला सांग, तिला कळलेलं आहे. माझं न विचारण्यातून सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. बरोबर, करेक्ट. ही भूमिका आम्हाला समाजामधल्या गोष्टींसाठी घ्यावी लागेल. सर समोरच्यावर विश्वास ठेवण्याची कला डेव्हलप करता येते म्हणजे येते. कारण एखाद्याची वृत्तीच असते की अविश्वास दाखवणे, म्हणजे जरी खालच्यावर तुम्ही निर्णयाचा एक भार सोडलेला असेल हो तरी सारखा त्याच्यामध्ये टोकायचं, सारखा अविश्वास दाखवायचा आणि शेवटी व्हायचं तेच होतं. हो. सो हाऊ दॅट कॅन बी अचिव्ड? दोन गोष्टी. इफ यू आर पेड फॉर इट, हां, ॲक्सेप्ट इट. ओके. अदरवाईज लिव्ह इट. हिंमत ठेवा. इफ यू कांट लिव्ह इट, ॲक्सेप्ट इट. बिलीव्ह इट. इफ यू कांट लिव्ह इट, हाच पर्याय, दुसरा पर्याय नाही. आणि मग तिथं न चिडता कालांतरानं तुम्ही काहीच केलं नाही तर त्याला तुम्ही आनंद पण देत नाही ना. बरोबर. तो तुमच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता हीच प्राईज. पण ते बक्षीस त्याला दिलंच नाही तुम्ही, तर मग तो कालांतरानं हळूहळू एकदिशा मार्ग असल्यामुळे तो मावळतो. थोडा वेळ द्यावा लागतो त्याला, पेशन्सने. पण ॲक्सेप्ट इट. तुम्ही तुमची कुवत ओळखा. अरे ज्ञान झालासी पावनं, ही भूमिका घ्या तर मजा येते. आता मला राष्ट्राच्या टेन्शन्सबद्दल बोलायचं. राष्ट्र कसे मस्त बिंदास 24 तास राहू शकतात सोबत राहून सुद्धा? दोन गोष्टी याच्यामध्ये. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे भारताचा विचार केला आपण, राष्ट्र म्हणून विचार केला तर लोकशाहीचा काय नियम आहे? तो नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे. लोकशाहीचा नियम आहे ज्याची संख्या जास्त आहे त्याच्या हातात अधिकार. बरोबर. सोपं वाक्य आहे. हो. करेक्ट. मग भारतामध्ये समजा हिंदू जास्त आहेत, ओके, तर हिंदूंचं म्हणणं मान्य केलं गेलं पाहिजे ओ, लोकशाहीच्या नियमानुसार. बरं. करेक्ट. सोपं गणित आहे एक. ओके. दुसरी गोष्ट, राष्ट्र म्हणून विचार केला तर जगातलं एकमेव राष्ट्र असं आहे की जे वसुदैव कुटुंबकम म्हणतं, जे डिफरन्शिएट करत नाही. महोपनिषदमधला जो श्लोक आहे की अयम निजम परोवेत्ती गणानाम लघुचेतसा. अयम निजम हा माझा माणूस आहे, परोवेत्ती हा माझा माणूस नाही, असा जो विचार करतो तो मनाने कोता आहे. गणानाम लघुचेतसा. उदारचरिताणाम तो वसुदैव कुटुंबकम. जो संपूर्ण पृथ्वीलाच कुटुंब मानतो तो उदारचरिताचा. हा आपल्या उपनिषदातला श्लोक आहे. त्याची शेवटची 2 वाक्य घेऊन G20 झालं. हो. पण हे समोरच्याला कळलं पण पाहिजे ना. समोरच्याला हे कळत नसेल तर अडचण आहे ना. अतृप्तता हा जर समोरच्या माणसाचा दुर्गुणच असेल, सगळं देऊनही काही दिलं नाही अशीच बोंब मारायची असेल, तर ही अडचण येणारच आहे. आणि इस्लाम तेच करतो, साऱ्या जगात तेच करतोय तो. अशा वेळेला राष्ट्र म्हणून मस्त बिंदासमध्ये 2 गोष्टी आल्या. एक गोष्ट स्वतःहून आक्रमण न करणं, पण तसं आक्रमण झालं तर त्याच्यापेक्षा सुपर शस्त्रानं प्रतिकार करणं म्हणजे मस्त बिंदास 24 तास. अच्छा. याचं कारण त्याशिवाय पर्याय नाही. भारतीय संस्कृती हत्तीसारखी आहे. तिचे दात दिसलेच पाहिजे. ती प्रोफाईलमध्ये एंट्री घेते ना हत्ती, हां असा हत्ती आला समज तर पहिलं काय दिसलं पाहिजे? दात दिसले, सोळे दिसले पाहिजे. मग फ्लेक्झिबिलिटी, मग बारीक डोळ्यांनी अभ्यास, मग समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं, मग त्याची सगळी पापं पोटात सामावून घेणं, धर्म अर्थ काम मोक्षच्या स्तंभांवरती उभं राहणं आणि शत्रूच्या चुका शेपटीसारख्या मागे सोडून देणं. बरोबर आहे. शाकाहारी परत, मांसाहारी नाही. पण म्हणून तुम्ही येता जाता त्याच्या पायाला लचके तोडणार असतील लांडगे कोल्हे तर कधीतरी तो पिसाळणार. आणि मग हत्ती पिसळला की स्वाभाविक क्वांटमनुसार नुकसान जास्ती होणार. मग हत्तीने जास्त नुकसान केलं असं म्हणू नका, ते बाय डिफॉल्ट आहे ते. बरं. राष्ट्र म्हणून जगत असताना मस्तबिंदास 24 तासमध्ये संयमानं सहनशीलतेनं श्रीरामाने जे केलं ते, श्रीरामाने अंगदाच्या माध्यमातून रावणाला निरोप पाठवला की पुन्हा एकदा विचार कर, मी हल्ला करण्यापूर्वीचा. हा संयम शस्त्राचा संयम आहे. श्रीकृष्णानं शिशुपालाचा वध करण्याआधी 100 गुन्ह्यांची नोंद केली, इन्व्हेंटरी आहे त्या अर्थी. त्या काळामध्ये गुन्हे नोंद, त्याच्यानंतर मारलं त्याला. ही जी क्रिया आहे इथे पाप लागत नाही. इथे मस्तबिंदा 24 तासच आहे. शिशुपालाचा वध मस्तबिंदा 24 तासच आहे.
रावणाचा वध मस्तबिंदास 24 तास आहे. कंसाचा वध मस्तबिंदास 24 तास आहे. नंदाचं घराणं उद्ध्वस्त करणं चंद्रगुप्तानं चाणक्याच्या मदतीनं हे मस्तबिंदास 24 तासच आहे. राष्ट्र म्हणून जर विचार केला, जोपर्यंत सारं जग तसा विचार करत नाही, मान्यही करत नाही, जोपर्यंत तू माझा देव मानलास तरच तू माझा, ही भूमिका जोपर्यंत घेतात तोपर्यंत अडचण आहे. तुझा देवही मला मान्य आहे, ही भूमिका ज्या दिवशी घेतील त्या दिवशी सारं विश्व मस्तबिंदास 24 तासकडे जाईल. जोपर्यंत फक्त भारताने ती भूमिका घेऊन चालणार नाही, ती अडचणीची आहे. अस्तित्व शेवटी काय माहिती सर्वेश, सद्गुण जिवंत राहिला तो देह अस्तित्वात लागेल ना. बरोबर. म्हणजे अहिंसा हा सद्गुण आहे, पण अहिंसा सद्गुण जिवंत राहण्यासाठी हा देह अस्तित्वात राहिला तर तो जिवंत राहणार. या देहावरतीच जेव्हा घाला येतो तेव्हा त्याचा प्रतिकार करणं हे मस्तबिंदास 24 तासच लक्षण आहे. म्हणजे ॲट टाइम्स 2 कानाखाली देणं हे सुद्धा मस्त द्यायलाच हव्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ते करायलाच लागतं, कारण तो कळत नाही. आणि संयमानं त्याला काय वेळ देऊन 75 वर्षाचा वेळ देऊनही जेव्हा घडत नाही तेव्हा प्रश्न उद्भवतो की आता काय करायचं. मग तिथे मस्तबिंदास 24 तास, कारण तो निसर्ग नियम झाला. आता राष्ट्रनियम राहत नाही. बरोबर. निसर्ग आहे, तू करून बघ. तुझ्या खोलीमध्ये मांजर ठेव, दरवाजे बंद कर, मांजराच्या मागे लाग, थोडा वेळ इकडून तिकडे तिकडून तिकडे पळ. तिच्या जेव्हा लक्षात की इथून सुटका नाही माझी, ती शेपूट कशी करते बघ, असे करून बघते तुझ्याकडे. प्रश्न असा आहे की तो निसर्गाचा नियम आहे किती झालं तरी. शेवटी मनुष्य प्राणीच आहे ना. मनुष्य म्हणून प्रयत्न करूनही समोरचा प्राणी जर मनुष्य होत नसेल तर मग मी थोडासा प्राणी होणार, मग परत मनुष्य होणार. दॅट इज मस्तबिंदास 24. तसंच व्हायला पाहिजे. 1947 to AK-47 हा इज नॉट गुड जर्नी. तुमचे वन लाईनर फार भारी असतात. माऊलींचे आपण सगळे फॅन आहोतच. तुमचं एवढं अभ्यास आहे त्यांच्यावर, चिंतन आहे, काम आहे. माऊली वाटतात तुम्हाला मस्तबिंदास 24 तास? अर्थात त्यांचा अर्थ चुकीचा घेतला. पसायदानामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते मूळ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली 1960 सालची जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये जे खलांची वाकुडई मोडे तई सत्कर्मी रतिवाडे भूता परस्परे पडे मैत्र जेवाचे असा चरण आहे. व्यंकटी सांडो नाही, आता तो नाही. जे खळांची वाकुडई मोडे, आता खल म्हणजे वाकडाच आहे ना, म्हणून तर तो खल आहे ना. मग पुन्हा द्विरुक्ती करायचं काही कारण नाही माऊलीला. मग पुढचा वाकुडी शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि तो आहे नांगी. तेव्हा दुष्टांची नांगी मोडण्याचं सामर्थ्य सज्जनांच्या अंगात येवो असा तो चरण आहे. आणि तो का चरण आहे तर अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून येत आहे आणि रामदेवराव यादव हा शेवटचा राजा आहे. हिंदू राजा मला शेवटचा राजा आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागता मागता जे खलांची वाकुडई मोडे तै सत्कर्मी रती वाढे, सज्जनांच्या अंगात रती वाढो, शौर्य वाढो, तरच भूता परस्परे पडे मैत्र जीवाचे असं म्हटलेलं आहे. आम्ही त्याला बोथट केला, आम्ही त्या अर्थाला नपुंसक केला, आम्ही त्याला व्यंकटी म्हणून आणखीन गुंडाळून टाकलं त्या अर्थाला. रामदासांनी तेच केलं की विजापूरचा सरदार निघाला आहे, आम्हाला लढायचं नाही आहे म्हणून अडचण आहे. आमची हिंमत नाही लढण्याची, मनोवृत्ती आमची मध्यमवर्गीय. सुखवस्तू म्हणजे काय, वस्तुस्थितीत सुख मानणारा त्याला सुखवस्तू म्हणतात, तशी परिस्थिती आहे. कारण मी काय करतो, मग मला कोणीतरी शिकारी पण म्हटलं पाहिजे ना. मग शिकारी कुत्र्यांचे शेपूट कापलेली असते की नाही, हां तशी मग मी काय करतो, मी शेपूट कापतो माझे. मी आहे ॲक्च्युअली घाबरटच बरोबर, पण मी शेपूट कापल्यामुळे लांबनं शिकारी वाटतो, करेक्ट. आणि घाबरलेलं कळत नाही कापलेली असल्यामुळे. ही जी लबाडी इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टन्सी आहे, वैचारिक षंडत्वाचं लक्षण आहे, ते भरपूर झाले आपल्याकडे. हां म्हणून अडचण आहे. त्यामुळे माऊलींनी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये माऊलींनी व्यक्तिगत सांगितलं, 6वा अध्याय अख्खाच्या अख्खा अध्यात्म सांगितलं, त्याच्यानंतर 10व्या अध्यायापर्यंत भक्ती सांगायचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, मग अजून घाबरला. 12वा अध्याय भक्ती, मग छडी लागे छमछम विद्या ही घमघम. 11वा जेव्हा बघितलं 11 विकळ स्वरूप आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद झाला अतिभयकारक सहस्र सूर्याहून तप्त ते तेज जणू तळपले संगरी विश्वरूप प्रकटले. तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं की हा मगापासून म्हणतो ते सत्य आहे, दिसतं ते समोर. एक्झिबिट नंबर 1 कोर्टामध्ये. मग 12वा अध्याय भक्ती तयार झाली. तेवढं करायला लागणार. राष्ट्र म्हणून जगत असताना माऊलींचे अर्थसुद्धा या पद्धतीनं बघावे लागतील.
आम्ही तसे बघितले नाहीत, हा आमचा दोष आहे. नाठाळाचे माथे हाणूकाठी हा जगद्गुरूंचा अभंग आहे. आम्ही तो प्रवचनकार म्हणतात ते विवेकाची ह्याची काठी, संयमाची काठी, विवेकाची काठी, षड्रिपूंवर माला लावी. काही अर्थ नाही ना त्याला. प्रवचन ऐकणार घरी जाऊन बायकोला मारतो ते जाताना ढोसून. खरंय. मग काय झालं त्या तुकारामाच्या अभंगाचं? काही झालं नाही. काठी म्हणजे काठी, डोक्यात घातली की खोक पडेल असं तुकारामांना म्हणायचं होतं जगद्गुरूंना. असं सांगायला काय हरकत आहे असा माझा प्रश्न आहे. आवश्यक आहे ना राष्ट्रासाठी, आता बरोबर रक्षणासाठी आवश्यक आहे, संस्कृती रक्षणासाठी आवश्यक आहे. दुसरी देशच नाही आहे कुठे, जमिनीखाली जमीन आहे कुठे तुम्हाला? हिंदूंना जमीन कुठे आहे दुसरी आता या क्षणाला? आता तुम्ही विश्वाच्या गप्पा म्हणून फायदा नाही ना. आता तुम्ही ह्या मुद्द्यांनीच बघा किती झालं तरी, नाहीतर मग समोरचं दुर्दैव तुम्ही कसं थोपवणार? बरोबर. संख्या आणि सांख्य यात फरक आहे ना. ते संख्येनं मात करतायत. आत्ता सांख्याचा उपयोग नाही, आम्हालाही संख्येतच पकडायला लागेल. बरोबर. मी तर सगळ्याला जातो. शुक्रवार त्यांनी घेतला आहे मुसलमानांनी, रविवार ख्रिश्चनांनी घेतला आहे ना, शनिवार तुम्ही घ्या मधला. दर शनिवारी 7 वाजता जमा मारुतीच्या देवळामध्ये होऊन जाऊ दे भीमरूपी महारुद्रा. अच्छा. विषय थोडासा नाही, दॅट इज मस्त बिंदास 24 तास. मला काय दॅट इज मस्त. मी विषय सोडलेला नाही आहे. अच्छा. प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप बदलत जाणार आहे. मस्त माझ्यापासून सुरू केलं तर ते विश्वापर्यंत जाताना मस्त बिंदासचं स्वरूप बदलत जाणार आहे. अच्छा. जगाला मस्त बिंदास 24 तास आत्ता ठीक आहे इमिडिएटली शक्य नाही आहे, कारण आत्ता ज्या घडामोडी चालू आहे जागतिक लेवलला, माऊली आणि जगद्गुरूंकडून काय घेतलं पाहिजे जगाने की मस्त बिंदास 24 तास सगळे जग होईल? माऊलींकडनं घ्यायचं आहे तो प्रामुख्यानं तुम्हाला जे नेमून दिलेलं कर्म आहे, जे कृष्ण सांगतो तेच माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. तर तुम्हाला नेमून दिलेलं जे कर्म आहे ते कर्म करायचं, ती कुठलीही अपेक्षा न करता. ते सगळ्यात महत्त्वाचं काम. घास तुकडा शोधावा, वास घेत जागो जाग, पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागो माग. कुत्र्याचं पिल्लू जर शेपूट पकडायला गेलं तर ते तोंडात येत नाही त्याच्या. तुला काय काम दिलं आहे? वास घेत खायला मिळेल तर नाही. तुझा शेपूट येतं आहे मागणं, सुख मागणं येतं आहे. तुझं कर्म कर. तू अर्जुन क्षत्रिय आहेस ना, तू लढ ना. तू बाकीचे कोण समोर आहेत कशाला विचार करतो? का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळी म्हणे, माऊली म्हणतात. हे घ्यायचं त्यांच्याकडनं. आंब्याचं बी आहे, जमिनीत पेरलं आणि बीज म्हणालं पेरू म्हणून बाहेर येतो. इट इज नॉट अलाउड. तुझं जे आहे ते तुझंच आहे. उद्या मला कोणी गायला सांगितलं तर चालणार आहे का? मला बोलायला सांगितलं चालेल. माझा गुणधर्म बोलण्यात आहे, माझं बोलणं गाण्यामध्ये नाही. बरोबर आहे. मग तो नवरा गेला गाण्याच्या स्पर्धेमध्ये, समजा मी गेलो असं समजा, पण घरी आलो, बायकोने विचारलं काय झालं, म्हटलं दुसरा आलो. बायको म्हणाली शाबास, हरकत नाही, पहिला नाही पण दुसरा आला हे काही वाईट नाही घडलं. किती जण भाग घेतला होता? म्हटलं दोघांनीच भाग. काय मग पहिला कोणतं गाणं म्हणाला त्याच्यावरती तो म्हणा तो गायलाच नाही का? माझं गाणं ऐकून त्यांनी त्याला पहिलं देऊन टाकलं. माझं काय म्हणणं आहे, आय शुड अंडरस्टँड. अरे अरे त्यांना झाला सिपावनं, तुझं ध्यान कळवाले, ही भूमिका महत्त्वाची. हे ज्ञानेश्वरांकडनं, जगद्गुरूंकडनं तो बुद्धिमत्ता जी आहे, पाषाण देव पाषाण पायर, ही भूमिका. हे बुद्धिमंताचं लक्षण आहे, बुद्धिवाद्याचं नाही. बुद्धिवादी म्हणजे काय? ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतात ते बुद्धिवादी. हे बुद्धिमंतच आहेत, ते समाज जोडतात. त्यामुळे पाषाण देव पाषाण पायरी, पण तरी महत्त्वाचं आहे. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. बरोबर आहे. आता तू बाहेर सांग ना आहे देव म्हणून, तू कशाला बाहेर देव नाही म्हणतो? सामान्य माणसाचा ऐक्यू तसा नाही ना तुझ्या एवढा. तोच मुद्दा आहे ना. मग मला श्रीराम लागून बरोबर माझा वाद हाच होता. म्हणजे त्यांच्याशी प्रत्यक्ष वाद नाही झाला, पण विचारांबरोबर वाद होता की तुमच्या नावातलाच परमेश्वर तुम्हाला लागू पडला नाही. तुम्ही इंटेलिजंट आहात. बरं, भगवद्गीता हेही मुद्दे मांडलेले आहेत. आर्त अर्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी. तर तुम्ही ज्ञानी आहात. आर्त जो आहे त्याला स्पर्शाने शहाणं करतात, जिज्ञासू आहे त्याला प्रसाद देऊन शहाणं करतात, अर्थार्थी जो आहे त्याला संकल्प देऊन शहाणं करतात, आणि जो ज्ञानी आहे त्याला दृष्टीने शहाणं केलं जातं. पण समाज वेगवेगळ्या आकलेचा आहे ना. बरोबर. ऐक्यू वेगळा नाही का प्रत्येकाचा? प्रत्येकाची औषधं, भारतीय फिलॉसॉफी अख्खी त्या मानसशास्त्रावरती आधारित आहे, जनतेच्या विभागांवरती अवलंबून आहे ते. त्यामुळे ह्या दोघांकडनं, जगद्गुरूंकडनं हा जो व्यावहारिक मुद्दा आहे आयुष्याकडे बघण्याचा, आणि तरी ते म्हणतात की गर्भवासी सुखे घालावे आमासी,
पुन्हा जन्माला घाला असं जगद्गुरूंचं म्हणणं. का तर त्या अद्वैताचा आनंद, द्वैताचा आनंद हवाच आहे आणि अद्वैताकडे जायचं आहे. माऊलींनी अद्वैताचंच फक्त ध्यान धरलं, त्यांनी समाधी घेतली. तर एक पायाभूत विचार आहे माऊलींचा आणि एक आकाशस्थ विचार आहे. वा, जगद्गुरूंना वर्ण विमान आलं आणि माऊली जमिनीखाली संजीवन समाधी घेतली. काय वा सर, 10x14च्या या रूममध्ये बसून आपण जगाने कसं मस्त बिंदास 24 तास राहायचं या गप्पा मारतोय. ते कधी शक्य होईल माहीत नाही, पण या गप्पा ऐकून, तुमचं उद्बोधन ऐकून स्वतःच्या आतलं जे जग आहे ते तरी आपण शांत करू शकू अशी मला हसत राहा. अपेक्षा आहे. हसत राहा. मस्त स्माइल इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल. वा, आणि हा मंत्र आहे मस्त बिंदास 24 तास. त्याच म्हणतात मस्त बिंदास 24 तास. क्या बात आहे सर, खूप असं विचार की हेच उत्तर द्यायचं सगळ्यांनी. कसे आहात? मस्त बिंदास 24 तास. क्या बात आहे सर, आम्हाला पण खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही पोस्टमनच्या स्टुडिओमध्ये आला आणि आमच्या ऑडियन्ससाठी मस्त बिंदास 24 तासचं पत्र लिहिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन विषयावर मी तुम्हाला बोलवणार आहे पुन्हा. जरूर, 100%. अगदी जरूर. हा वादा रहा. नक्की येईन मी. येस, थँक्यू सो मच सर. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. मस्त बिंदास 24 तास हेच व्हिडिओचा टायटल असणार आहे, हेच थंबनेल असणार आहे आणि त्याच्यात काय असणार आहे हे ओपन करून इतरांनी सुद्धा बघावं यासाठी हा एपिसोड आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि भेटत राहू, बोलत राहू. तोपर्यंत राहा मस्त बिंदास 24 तास. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश. खूप खूप धन्यवाद.